हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। अभयं सत्वसंशुद्धि ज्ञानयोग व्यवस्थितिः, दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्। आता देहवाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते, वैरियाही जालिया आर्ताते न वंचणे जेका। तीर्थस्वरूप पूजनीय दादांच्या स्मृतिप्रित्यर्थ जी प्रातिवार्षिक प्रवचनमाला त्यांची सेवा म्हणून आपण संपन्न करतो आहोत, त्या प्रवचनमालेच्या या वर्षीच्या प्रथम सत्राला आपण आरंभ करतो आहोत। यंदा दान या संपत्तीचा थोडासा विचार आज उद्या आणि परवा या 3 दिवसांच्या प्रवचनांमधून आपल्याला करायचा आहे। आतापर्यंत अभय सत्वसंशुद्धी आणि ज्ञानयोग व्यवस्थिती या 3 गुणांचा विचार, या 3 संपदेचा विचार आपण करून आलेलो आहोत। चौथी संपत्ती म्हणून दानाचा विचार भगवान अर्जुनाला सांगताय। आतापर्यंतच्या 3 गुणांचा विचार करताना मला तेवढी अडचण वाटली नाही, पण हा दानाचा विचार करताना मला जास्त अडचण वाटते। अडचण ही आहे की दात्यांना दान काय सांगायचंय। ज्यांच्याकडे मी प्रवचन करतो आहे ते दाते, आणि त्यांच्यासमोर दानाचा विचार बोलून दाखवणं म्हणजे आपल्याला किती कळत नाही हे व्यक्त करणं आहे। परंतु श्लोकाच्या संबंधानं, या 26 गुणांच्या संबंधानं क्रमानं दान समोर आलंय, त्याला मी काही करू शकत नाही। त्यामुळे मर्यादित बुद्धीनं जेवढं मला बोलणं शक्य आहे, जेवढा विचार करणं शक्य आहे, तेवढा विचार या संबंधामध्ये मी करतो। प्रतिवर्षी आपण हा विचार सांगत आलेलो आहोत की ज्या 26 गुणसंपदेचा विचार भगवंताने 16व्या अध्यायाच्या सुरुवातीला केला, आणि त्याच्यानंतर असुरी संपत्तीचा विचार म्हणून नंतर 6 गोष्टींचा विचार भगवंताने अर्जुनाला सांगितला। 26 आणि 6 हे जरी व्यस्त प्रमाण असलं तरी या 6ची धास्ती फार मोठी आहे, त्याचं भय जास्त आहे। गुणसंपदा प्राप्त नाही झाली तर एक वेळ चालू शकेल, पण दोष संपदा प्राप्त झाली तर आपलं मनुष्यत्व सुद्धा बाधित होईल। जग हे चांगल्या वाईटाचं मिश्रण आहे। जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्याच्या सुरुवातीला जे अध्यास भाष्य प्रकट केलं आहे, त्या अध्यास भाष्यामध्ये आचार्याने असं म्हटलंय की सत्यानृते मिथुनी कृत्य अहमिदम मम इदम इति नैसर्गिकोयम लोकव्यवहारः।
आचार्य सत्य आणि अनृत, अनृत शब्दाचा अर्थ खोटं असा आहे. हे जग खरं आणि खोटं, योग्य आणि अयोग्य, नैतिक आणि अनैतिक, चांगलं आणि वाईट अशा संमिश्र गोष्टींनी बनलेलं आहे. या जगतामध्ये सगळंच चांगलं आहे असा दावा कुणालाही करता येणार नाही आणि या जगतामध्ये सगळंच वाईट आहे असाही दावा कुणाला करता येणार नाही. चांगलं वाईट, योग्य अयोग्य, सत्य असत्य, उचित अनुचित या सगळ्या गोष्टीचं हे जग म्हणजे मिश्रण आहे. याच्यातल्या जेव्हा अनैतिक गोष्टींचा विचार आपण करायला लागतो, चांगल्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. थोडं स्पष्ट बोलतो, चांगल्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे, पण वाईट गोष्टींचा विचार येणं हे स्वाभाविक आहे. मनुष्य चांगल्या वाईटाचा विचार करताना पहिल्यांदा वाईट गोष्टींचा विचार का करतो? वेदांत दृष्टीने कुठलीही वाईट गोष्ट, अंधारापासून ते दुर्गुणांपर्यंत कुठलीही वाईट गोष्ट हा अज्ञानाचा परिणाम असतो. मनुष्य त्या पद्धतीनं, त्या रीतीनं विचार केला तर मनुष्य अज्ञानी आहे आणि अज्ञानी जीव अज्ञानामुळे अज्ञानजन्य पदार्थाचा जेवढ्या सहजतेनं विचार करू शकतो तेवढ्या सहजतेनं अज्ञानी जीव ज्ञान कार्य असणाऱ्या सद्गुणांचा विचार करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. याच्या मागचं सूत्र आपण एक तात्विक सूत्र आहे ते लक्षात घ्या. आपल्या जीवनामध्ये चांगलं काय घडेल आणि वाईट काय घडण्याची शक्यता आहे याचा विचार करताना मनुष्य पहिल्यांदा आपल्या जीवनामध्ये वाईट काय घडेल याचा विचार करतो. इकडे आपली बुद्धी पटकन झुकते, कारण वाईट अज्ञानजन्य आहे. त्यामुळे अज्ञानी असणारा जीव हा ज्या वेळेला विचार प्रवृत्त होतो त्यावेळेला अज्ञान कार्य असणाऱ्या वाईट गोष्टींकडे त्याची प्रवृत्ती पहिल्यांदा झुकते आणि मग कुठे ना कुठेतरी त्याचं सात्विक मन जे असतं ते त्याला सावध करतं. आपण इतका वाईट विचार करायला नको, चांगलंही होऊ शकेल ना, चांगलंही होऊ शकेल. पण चांगल्या वाईटाचा विचार करताना वाईटाचा विचार आधी येऊ देत, अनैतिकतेचा विचार आधी येऊ देत, अयोग्यतेचा विचार आधी येऊ देत, अयोग्यता कितीही प्रबलतेने मनावर अधिराज्य गाजवू देत, अनीती कितीही प्रबलतेने आपले जीवन चालवू देत, सिद्धांत दृष्टीने शेवटी विजय होतो तो नीतीचा होतो, विजय होतो तो सत्याचा होतो, विजय होतो तो औचित्याचा होतो, विजय होतो तो प्रबल अशा पारमार्थिक भावनांचा होतो. आपण विचार करून बघा, साधं चिंतन आहे, साधा विचार आहे. एक वेळ चांगलं नाही प्राप्त झालं माणसाला तर मनुष्य म्हणेल ठीक आहे, पण वाईट प्राप्त झालं तर अधोगतीची शक्यता जास्त राहते. साधा विचार. अज्ञान जिथं असतं, अविचार जिथं असतो, सारासार विचाराची किंवा विवेकाची अनुपलब्धी जिथे असते तिथे अधःपतनाचा विकल्प हा कायम जिवंत राहतच असतो. अधःपतनाचा विकल्प कायम आहे. कधी आहे? जोपर्यंत अविचार आहे तोपर्यंत. विचारात अधःपतनाचा विकल्प नाही आहे. कदाचित विचारानं आपल्याला लगेच फलश्रुती प्राप्त होणार नसेल, त्याबद्दल तक्रारच नाही. कुठल्याही गोष्टीचा विचार चांगला केला म्हणून लगेच आमच्या पदरात चांगलं पडेल आणि लगेच सगळंच आमचं जीवन संत विचारमय होईल अशी अपेक्षा कुणालाही करता येत नाही, करणं योग्यही नाही. सगळंच चांगलं होणार नाही, पण चांगल्या विचाराची ही फलश्रुती तरी आहे की निदान सगळंच चांगलं झालं नाही तरी वाईट होण्यापासून आपण स्वतःला वाचवू तरी शकतो, ही तरी चांगल्याची फलश्रुतीच आहे ना.
पण वाईट विचारांची फलश्रुती किंवा तो विचार जेव्हा आम्ही करत राहतो तेव्हा चांगलं होणार नाही याची शाश्वती असते आणि अधःपतन होईलच होईल याची निश्चिती असते. हे निश्चयात्मक आहे. त्यामुळे अधःपतनाचा विकल्प अविचारामध्ये जिवंत आहे. कदाचित कल्याणाचा विकल्प असणारच नाही. विचाराच्या निश्चितीमध्ये आपल्या जीवनाच्या कल्याणाचा विकल्प कदाचित पूर्णार्थानं नसेल, अल्पांशाने असेल, पण निदान अधःपतनाचा विकल्प तरी विवेक जिवंत ठेवत नाही ना. म्हणून त्याची संख्या जास्त ठेवावी लागते. म्हणून 26 गुणांचा विचार आहे, 6 दुर्गुणांचा विचार आहे. परंतु आपण मागेही बोललो होतो, मला वाटतं बहुतेक पहिल्या वर्षापासून आपण हे बोलत आलेलो आहोत की याच्यामधला विचार थोडासा आपण बारकाईनं बघितला पाहिजे. सद्गुण आणि दुर्गुणांचं जे प्रमाण आपल्या जीवनामध्ये येतं, आपण त्याच्या प्राप्ती अप्राप्तीचा जो विचार नेहमी बोलत राहतो, त्याच्यामध्ये हा विचार अवश्य केला पाहिजे की सद्गुण जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतात तेव्हा ते एकत्रित येत नाहीत. सद्गुण जीवनामध्ये कधीही एकत्रित येत नाहीत. तुम्ही त्याला कसंही त्या सद्गुणांना आमंत्रण द्या, ते एकत्रित येत नाही. आपल्याकडे आमंत्रणामध्ये साधारण असं लिहिण्याची पद्धत असते, इष्टमित्र, सगळे सोयरे, काय जे असतं आपण लग्नाच्या पत्रिकेत लिहितो ना, आप्तेष्टांसह येण्याचे करावे, इष्टमित्रांसह येण्याचे करावे. पण आपण जातो, इष्टमित्रांनाही घेऊन जातो, आप्तेष्टांनाही घेऊन जातो, कुटुंबही घेऊन जातो, मित्रही घेऊन जातो, पाहुणा आला तर त्यालाही घेऊन जातो, कारण तिकडंच भागतं. हे सगळं आपण करू शकतो, करतोही बऱ्याच वेळेला. याला आमच्याकडे सणात पाहुणा म्हणतात. सणात पाहुणा घालायचा नाही अशी असं म्हण आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये. ते इष्टमित्रांसह यावे यावे तर यावे, चला, 2 गाड्या भरून माणसं जातात. पण सद्गुण असे येत नाहीत. सद्गुण कधीही एकत्रित जीवनामध्ये प्रकट होत नाहीत. प्रत्येक सद्गुणाच्या प्राप्तीकरता आपल्याला स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात. थोडंसं स्पष्ट बोलतो, प्रसंगी प्रत्येक सद्गुणाच्या प्राप्तीकरता एक जन्मही घालवावा लागेल. अशक्य नाही आहे, हे होऊ शकतं. जिथं दान येईल तिथे दम येईलच असं नाही. जिथे निर्भयत्व येईल तिथं सत्वसंशुद्धी येईलच असं नाही. निर्भयपणाने, बेडरपणाने जगणारी माणसं या जगात कमी नाही आहेत, पण त्यांच्या ठिकाणी सत्वशुद्धी नाही आहे. गुंड सुद्धा कुणाला घाबरत नाही, पण सत्वशुद्धीचा अभाव आहे ना जीवनामध्ये. निर्भयत्व आणि सत्वसंशुद्धी, सत्वसंशुद्धी आणि ज्ञानयोग व्यवस्थिती, हे 3 आणि दान, हे 4 आणि दम, हे 5 जण आणि यज्ञ, हे 6 जण आणि स्वाध्याय, हे 7 जण आणि तप, हे 8 जण आणि अर्जव एकत्रित येत नाही. प्रत्येक गुणाच्या प्राप्तीकरता माणसाला स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात. प्रसंगी स्वतंत्र जन्मही घालवावा लागतो. पण दुर्गुण येताना मात्र कधीही एकटे येत नाहीत. एक आला की बाकीच्यांना घेऊनच येतो. इष्टमित्रांसह येण्याचे करावे. आता आपण इष्टमित्रांसह का जातो याचं कारण कळलं का? लक्षात घ्या ना, दुर्गुण येताना एकटा येत नाही. तो एक आला की दुसरा येतो, दुसरा आला की तिसरा येतो, तिसरा आला की चौथा येतो, चौथा आला की 5वा येतो, 5वा आला की 6वा येतो. एकाला लागून एक येतच राहतात. गीतेचा 2रा अध्याय, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते
संगात संजायते कामः, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. एकाला लागून एकाला काम आला की क्रोधाला स्वतंत्र आमंत्रण लागत नाही. क्रोध आला की मोहाकरता स्वतंत्र प्रयत्न करावे लागत नाहीत. काम आला की क्रोध येणार, क्रोध आला की मोह येणार, मोह आला की मत्सरी, हे सगळे लागून येणार. गुण कधीही एकत्रित जीवनात येत नाहीत आणि दोष एकत्रितच जीवनामध्ये येतात. पण याचं उलट करून बघा, कधीतरी तसाही विचार करून बघा. गुण येताना प्रत्येक गुण स्वतंत्रतेने येतो आणि दोष येताना प्रत्येक वेळेला एकत्रित येतात. पण जाताना दोष कधीही एकत्रित जात नाहीत. प्रत्येक दोषाच्या निवृत्ती करता आपल्याला स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात. प्रसंगी जीवनही वेचावं लागतं. दोष जाताना काम गेला म्हणून क्रोध गेला असं होत नाही. दुर्वासांजवळ काम नाही पण क्रोध राहिलाच होता. उदाहरणं द्यायचीच नाहीत मला. काम गेला म्हणून क्रोध गेला, त्याच्या हाताला हात धरून गेला असं होत नाही. क्रोध गेला म्हणून मत्सर गेला होत नाही. माणसं रागावत नाहीत पण मनात असतंच ना. मत्सर तर करतच असतात, अंतःकरणात द्वेष तर असतोच आहे. इच्छिलिया ही सांगडे, इंद्रिया आमिष न जोडे, आईसा जो डाव पडे तोची द्वेष. ज्ञानोबराय बोलता. अपूर्ण होय इच्छा तोची द्वेष. आपला काम अपूर्ण राहिला की माणसाच्या अंतःकरणात तो काम ज्यांचा पूर्ण झालेला आहे त्या संबंधाने द्वेष भावना निर्माण होतच असते. काम गेला म्हणून क्रोध जात नाही, क्रोध गेला म्हणून मत्सर जात नाही, मत्सर गेला म्हणून द्वेष जात नाही. पण येताना हे सगळे हातात हात घालून येतात. जाताना मात्र प्रत्येकाच्या निवृत्ती करता माणसाला स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात. आणि गुण मात्र येताना एकत्रित येत नाहीत पण जाताना सगळे गुण हातात हात घालून जातात. एक गेला की दुसरा जातो, दुसरा गेला की तिसरा जातो, अभय गेलं की सत्वसंशुद्धी जाते, ते गेलं की ज्ञानयोग व्यवस्थिती जाते, ते गेलं की दान जातं, दम जातोच. दान आहे म्हणून दम येत नाही पण दान गेल्यामुळे दम जातो हे नक्की आहे. येताना हे एकत्रित येत नाही, जाताना एकत्रित जातात गुण. आणि येताना एकत्रितच येतात पण जाताना कधीही एकत्रित जात नाहीत ते दोष. यांच्या निवृत्ती करता आम्हाला स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात आणि गुणांच्या प्राप्ती करता आम्हाला स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात. दोषांची प्राप्ती करून घेण्याची कुणाचीच इच्छा नसते, ते अस्वाभाविक आहे. दोष आहे हे कळल्यानंतर त्याची प्राप्ती व्हावी अशी भावना माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही. आणि जर होत असेल तर तो माणूस नाही. सरळ आहे. दोषांची प्राप्ती व्हावी असं वाटणं अस्वाभाविक आहे, अनैसर्गिक आहे. या गुणदोषांची म्हणून इतकी विस्तारानं चर्चा 16व्या अध्यायामध्ये भगवंताला करावी वाटली अर्जुनाबरोबर. हे महत्वाचं आहे. दैवी गुण सांगून झाल्यानंतर अर्जुनाने विचारलंय देवाला की मला आसुरी संपत्ती सांगता कशाला, दोषांची चर्चा माझ्यासमोर करता कशाला, मला दोष मिळवायचेच नाहीत, जाणूनच घ्यायचे नाहीत, मला त्यांच्या वाटेलाच जायचं नाहीये त्या दोषांच्या, का सांगता मला हे. त्यावेळेला भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना हे बरोबर आहे पण तुझ्या एक लक्षात आलं का, तुला दोष मिळवायचे नाहीत म्हणून तुला ऐकायचे नाहीत. हे जरी ऐकायला बरोबर वाटत असलं तरी दोष कुणाला मिळवावे लागत नाहीत, कारण ते असतात, ते मिळवावे लागत नसतात. दोष आहेत म्हणून तर आपण जीव आहोत. दोष नसते तर आपल्याला जीव कुणी म्हटलं असतं, आपण संत नसतो का झालो. दोष आहेत ना म्हणून तर आपल्याला जीव म्हणतात. हा, दोषांचं प्राकट्य कुठल्या वेळेला होतं आणि कुठल्या वेळेला होत नाही, किंवा कुठल्या वेळेला करावं आणि कुठल्या वेळेला करू नये याचा चाणाक्षपणा आपल्या ठिकाणी आहे, हे मान्य आहे. तेवढे आम्ही हुशार आहोत.
की भले आमच्या दोषांचं प्राकट्य आम्ही होऊ देणार नाही, आम्ही आमच्या गुणांचाच आविर्भाव होऊ देऊ, आम्ही आमच्या गुणांचंच प्राकट्य करू, मी किती दातृत्व संपन्न आहे हेच मी दाखवत राहीन, पण माझा द्वेष मात्र मी लपवतच राहीन, एवढी हुशारी माझ्याजवळ आहे, म्हणून तर मी जीव आहे. मी पुन्हा सांगतो, जीव हा अज्ञानी आहे म्हणजे मूर्ख आहे असा होत नाही. जीव मूर्ख नाही आहे, जीव अज्ञानी आहे. मी पुन्हा सांगतो आपल्याला, अज्ञानी असणं वेगळं आणि मूर्ख असणं वेगळं. पटेल न पटेल मला माहिती नाही. जीव अज्ञानी आहे, मूर्ख नाही. मूर्ख असता तर त्याला आपलं अज्ञान लपवण्याचं कसबच प्राप्त झालं नसतं, नाही तर त्याने आपलं अज्ञान उघडं केलं असतं. पण एखाद्याला जर हे म्हटलं की तुम्हाला यातलं कळत नाही तर अपमान वाटतो, अपमान वाटतो. मी इतका शिकलोय, मी इतकं हे झालंय, मला इतका मान आहे, मी इथे इथे नोकरी केली, तुम्ही मला हे सांगता मला कळत नाही म्हणून अपमान वाटतो. पण आपल्याला कळत नाही हेही कळू नये, हे केवढं मोठं दुर्दैव आहे. कळत नाही हे मान्य आहे, पण आपल्याला कळत नाही हेही कळत नाही. आश्चर्य नाही का हे? आणि आपल्याला कळत नाही हे कळूनही आपल्याला कळत नाही हे लपवणं, याच्याकरता हुशारी लागत नाही का? ती हुशारी ज्याच्या जवळ आहे त्याचं नाव जीव. जीवाची जरा नवीन व्याख्या करतो. वेदांताच्या दृष्टीने जीवाच्या व्याख्या 100 आहेत. अंतःकरणावच्छिन्नता नामोकं तमोकं ते असं ते तसं चैतन्यम यदधिष्ठानं लिंगदेहश्चय पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संगो जीव उच्यते. पंचदशीमध्ये जीवाची व्याख्या अनेक व्याख्या असतील. आभासवादाने वेगळी व्याख्या केली, अवच्छेदवादाने वेगळी व्याख्या केली, प्रतिबिंबवादाने वेगळी व्याख्या केली, रामानुज दर्शनात वेगळी व्याख्या आली, माधव दर्शनात वेगळी व्याख्या आली, शंकर दर्शनात वेगळी व्याख्या आली, वल्लभ दर्शनात वेगळी व्याख्या आली, नैयायिकांनी वेगळी केली, सांख्यांनी वेगळी केली. 100 असतील. पण या सगळ्याची गोळाबेरीज एकच आहे, जीव अज्ञानी आहे. याच्या पलीकडं काही नाही. मी कशा करता बोलतो हे लक्षात घ्या. गुणसंपदा, दोष प्राप्त व्हावा अशी अपेक्षाच नाही आहे, कारण दोष प्राप्त करून घ्यायचेच नाही आहेत, ते आहेत आमच्याकडे, ते आहेत. आम्हाला गुण प्राप्त करून घ्यायचे आहेत जे या दोषांच्या विरोधी आहेत, ज्यांच्या प्राप्तीमध्ये आपले दोष दुर्बल होत जात 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 निवृत्त होतात. कोणताही दोष एकदम जात नाही. माणसं म्हणतात मी आता काम काही राहिलं नाही, क्रोध माझा अजिबात राहिला नाही, पण राहिला नाही असं नाहीच आहे. त्याला तुम्ही 10दा विचारा काय राहिलं नाही, काय राहिलं नाही? क्रोध राहिला नाही. पुन्हा 15 मिनिटांनी विचारला काय राहिलं नाही? क्रोध राहिला नाही. पुन्हा विचारा काय राहिलं नाही? मग तो सांगायला लागला, अरे सांगितलं ना क्रोध राहिला नाही. पुन्हा विचारा त्याला अर्ध्या तासाने काय राहिलं नाही? तो म्हणतो तो उचलून घालीन डोक्यात, क्रोध क्रोध. कुठं राहिला नाही? कुठे? कोणताही दोष असा क्षणार्धात विचार केला निवृत्त झाला असं होत नाही. कोणता गुण विचार केला प्राप्त झाला असं होत नाही. ही रीतीच नाही आहे. इतकं जर सोपं असतं तर आम्हाला परमार्थ का सांगितला गेला असता सांगा ना. हे जर इतकं सोपं असतं की आम्ही विचार केला आणि आमचा दोष गेला, आम्ही विचार केला आणि आम्हाला गुण प्राप्त झाला, एवढं जर ते सोपं असतं तर ज्ञानेश्वरी कशाला सांगत बसले असते ज्ञानेश्वर महाराज? का 4-4.5 हजार अभंग आपल्या पदरात पडले असते? समर्थांना काय अडलं होतं गळीत जाऊन बसायचं? नाथ महाराजांची कशा करता एवढी मरमर तळमळ? गोस्वामीजी कशा करता मरमर करतात? हे इतकं सोपं आहे की नाही, तुम्ही विचार करा आणि तुम्हाला गुण प्राप्त होतील. मग सगळेच गुण संपन्न ना, या जगतामध्ये सगळेच संत होतील, अज्ञानी जीवच राहणार नाही. आणि सगळेच जर संत झाले तर बोलू जगत चालणार नाही, जग चालत नाही. सगळेच संत झाले, जग चालत नाही. आपल्याकडे जुन्या मराठीत म्हण आहे, आता नवीन कदाचित लोकांना माहित नसेल, पण जुन्या मराठीतली म्हण आहे, मै बी राणी तू बी राणी, पाय धुवायला कोण देईल पाणी. अरे सगळ्याच राण्या झाल्यावर कोणीतरी दासी व्हायला पाहिजे का नाही?
सगळेच निवडून आले तर हार घालून जय जयकार करायला कार्यकर्ते नकोत का मागे? कोणीतरी पाहिजे ना, विजय असो म्हणायला. असं होत नाही. सगळंच ब्रह्म आहे, जग चालणार नाही. इतकं ते सोपं नाही आहे की आम्ही गुणांचा विचार करावा आणि गुणसंपदा प्राप्त व्हावी, आम्ही दोषांचा विचार करावा आणि दोषसंपदा निवृत्त व्हावी, असं होत नाही. त्याच्याकरता म्हणून काही विचार आहेत. म्हणून भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना मला माहिती आहे की तुला दोष ऐकायचे नाही आहेत, कारण तुला दोष प्राप्त करून घ्यायचे नाहीत हे मान्य आहे, पण आहेत त्याचं काय करणार आहेस? आहेत त्या दोषांचं काय करणार आहेस? ते दोष निदान टाकावेत याच्याकरता तरी दोष कळले पाहिजेत ना. मान्य आहे की ते आम्हाला मिळवायचे नाही आहेत, पण आम्हाला टाकायचेत हे तरी तुला मान्य आहे का नाही? नवीन दोष येतच नाहीत कुणाजवळ. या जगतामध्ये कुणालाही नवीन दोषांची प्राप्ती करून घ्यायची नाही, पण याच्यात पुरुषार्थ नाही आहे. असलेल्या दोषांचा विचार आम्ही करत नाही, हे दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे. म्हणून भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना त्याज्य पै त्यजावया लागी, जाणावे जरी अनुपयोगी. जरी हे तुला दोष उपयुक्त नाही आहेत, कोणाच्याही जीवनामध्ये दोषांनी आपल्यावर उपकार केला असं दिसत नाही, अनुपयोगीच आहेत ते दोष, पण तरीही जाणावे. का जाणावे? त्याज्य पै त्यजावया लागी जाणावे, कारण ते त्याज्य आहेत आणि त्यांचा त्याग करण्याकरता आपल्याला ते जाणले पाहिजेत की हे दोष आपण कशाचा त्याग करतोय. दोष निवृत्त झाल्याशिवाय प्राप्त होणाऱ्या गुणसंपदेला अर्थ राहत नाही ना. दोष जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत प्राप्त होणाऱ्या गुणसंपदेला अर्थ राहत नाही. दिव्यांचा प्रकाश आत्ताही पडतोय, पण कुठेतरी अंधार ठेवूनच पडतोय ना. या प्रकाशाचा उपयोग कुठपर्यंत आहे? प्रवचन संपेपर्यंत. रात्री दिवे बंद केले की पुन्हा अंधाराचंच साम्राज्य आहे, पुन्हा तेच आहे. आम्हाला अशा प्रकाशाची अपेक्षा आहे की जिथं अंधाराची कल्पनाही सहन होणार नाही. आम्हाला अशा प्रकाशाची अपेक्षा आहे की जिथं अंधार त्या कल्पनेला स्पर्शही करणार नाही. म्हणून याची निवृत्ती आधी ती सांगितली जाते. मागे मी बोललो असेल, पुनरुक्ती झाली तर मला क्षमा करायला. पण भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी रामचंद्र प्रभूंच्या महालाचं वर्णन केलंय. भव्य दिव्य रामचंद्र प्रभूंचा महाल, राजभुवन. आणि त्या राजभुवनाची चर्चा करण्याकरता नाथ महाराजांनी इतकं सुंदर वर्णन केलंय, इतकं सुंदर वर्णन आहे. कसा होता रामचंद्र प्रभूंचा महाल, काय होतं त्याच्यामध्ये? आपण गेलो, दारात उभे राहिलो, दरवाजा उघडल्या, आपल्याकडे एखादा मनुष्य येतो, दारावर येतो, पाहुणा येतो, विक्रेता येतो, कोणीतरी काही विचारायला येतं, दार वाजवतो, आपण दार उघडतो. दार उघडलं की त्याची आपली भेट आहे. असं दार उघडून देव भेटत नाही, आपण भेटतो. दार उघडलं की त्यातल्या त्यात हल्ली लोक काय करतात, एक जाळीचं दार करतात, त्यातल्या त्यात स्वतःला देव समजणारे. म्हणजे सुरक्षा आहे ती, याच्याबद्दल वाद नाही, पण ते इतक्यातच होत नाही ना. म्हणून नाथ महाराजांनी त्या संबंधात विचार करताना रामचंद्र प्रभूंचा महाल कसा होता याचं वर्णन फार सुंदर केलंय. तिथं झाडं कोणती होती, कशी फळं लागली होती, त्याला फुलं कोणती लागली होती, वर्णन करताना इतकं सुंदर वर्णन केलंय. रामचंद्र प्रभूंच्या महालाच्या बाहेर जी झाडं होती, त्या झाडावर बसलेली कोकिळा वसंत आलेला नसताना सुद्धा पंचमात गात असे. काय महाल असेल, काय वातावरण असेल. वसंत ऋतूची प्राप्ती झालेली नसताना झाडांना फळं येत असत. तिथल्या झाडावर बसलेले पोपट आणि मैना हे आपापसात वेदाची चर्चा करत असत. पोपट आणि मैना, नवरा बायको वेदाची चर्चा करतात. हे फक्त रामाच्याच महालाच्या बाहेर होऊ शकतं.
स्वतः प्रमाणम परतः प्रमाणम किरांगिना यत्र गिरंगिरंती. द्वारस्थ नीडांतर त्या ह्याच्यात आलंय, जे आचार्यांच्या चरित्रात आहे. मंडन मिश्रांचा पराभव करण्याकरता माहिष्मती नगरीमध्ये जेव्हा आचार्य गेले कुमारील भट्टांच्या सूचनेनुसार, त्यावेळेला त्या गावात गेल्यानंतर आचार्यांनी चौकशी केली की इथं मंडन मिश्र कुठे राहतात. त्यावेळेला गावाच्या विहिरीवर पाणी भरायला, पाणवठ्यावर पाणी भरायला आलेल्या गावातल्या बायकांनी आचार्यांना असं सांगितलं की ज्यांच्या दारातले पोपट आणि मैना वेद स्वतः प्रमाण आहे की परतः प्रमाण आहे याची चर्चा करतात, समजून जा ते घर मंडन मिश्रांचं आहे. नाथ महाराजांनी रामचंद्र प्रभूंच्या महालाचं वर्णन तसं केलंय आणि ते सांगताना मला मुद्दा पुढं बोलायचा आहे, जो मला इकडे आणणार आहे म्हणून सांगतो, फक्त एक संदर्भ देऊन जातो. नाथ महाराज म्हणतात रामचंद्र प्रभूंच्या महाला एकूण 14 दरवाजे होते. त्या 14 दरवाजांपैकी पहिल्या 7 दरवाजांमध्ये आपल्या जवळ असणाऱ्या दोषांचा त्याग आपल्याला करावा लागणार होता आणि नंतरच्या 7 दरवाजांमध्ये रामचंद्र प्रभूंच्या दर्शनाकरता आवश्यक असणाऱ्या सद्गुणांच्या प्राप्तीचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. 7 दरवाजात दोष सोडा, नंतरच्या 7 दरवाजात गुण प्राप्त करून घ्या आणि मग नंतर देवाचं दर्शन घ्या. मोठा विस्ताराने विचार मांडला. ते काय काय सोडायचं काय नाही सोडायचं हे पुष्कळ सांगितलंय. रथ सांडोनी पहिले द्वारी, छत्र चामर दुसरे द्वारी, पादत्राणादी सामुग्री तिसरे द्वारी पैर आहे, चौथे द्वारी सांडिता अर्थ, 5वे द्वारी निशेष स्वार्थ, 6वे द्वारी समस्त साधने स्वय राहती, सांडोनी मितूपणाचा सांगात मगरी घावे 7वे द्वारात, तैचे पावे रघुनाथ मुख्य परमार्थ या नाव. नाथ महाराजांची भाषा आहे. आणि हे सगळं सोडल्यानंतर लगेच देव भेटत नाही. आपले दोष गेले म्हणजे आपण संत होत नाही. दोष गेले म्हणजे काय, म्हणजे आपण दगड झालो. कारण दगडाजवळ दोष नाही पण गुणही नाहीत ना. माणूस होण्यापेक्षा परमार्थात दगड होणं बरं असं समजलं जातं. कारण दगडाच्या ठिकाणी दोष नाहीत, काही माणसाच्या ठिकाणी दोष आहेत. आम्ही दोष घालवले म्हणून खळांची व्यंकटी सांडो याच्यात सगळं झालं नाही ना. सत्कर्मी रती वाढावी ही मागणी त्याच्या करताय पुढं. मग पुढच्या 7 दारांमध्ये काही गुण मिळवा. भावार्थ ते राजभुवन, प्रथम दारवंठा श्रवण, दुसरे ते साधन नित्यानित्य विवरण ते तिजे, चौथा दारवंठा मनन, 5वा निधिध्यासन जाण, 6वा वैराग्यपूर्ण, 7वा जाण साक्षात्कार. नाथ महाराज बोलतात गुणदोषांची ही चर्चा माणसाच्या जीवनामध्ये झालीच पाहिजे. आम्हाला कुणालाही दोषांची अपेक्षा नाहीये, नसणारही आहे. पण अपेक्षा नसणं हा सद्गुण नाही. असलेल्या दोषांचं काय करायचं हा विचार महत्वाचा आहे. माणसाला वाटतं आपल्याला काय करायचे गुण, आपण माणूस आहोत, इतके शिकलेलो आहोत, पण आपल्या जवळ दोष जसे आधीपासून आहेत तसे सगळेच गुण आधीपासून नाही आहेत जे परमार्थाला प्रवृत्त करतात, जे भगवत दर्शनाला प्रवृत्त करतात. अनेक एक वाक्य बोलून जातो, मला क्षमा करायला, पण की जे गुण आपल्या जवळ आहेत त्या गुणांनी जर आपल्याला भगवत चरणाबद्दलची उत्कंठा जागी होत नसेल तर त्या गुणांना गुण म्हणण्याचं धाडस करू नका. आमच्या जवळ गुण आहेत असं आम्हाला प्रत्येकालाच वाटतं. किंबहुना मी थोडंसं स्पष्ट बोलीन तर आपल्या दोषांनाही गुण म्हणून बघण्याची भावना माणसाच्या अंतःकरणात असतेच. आपल्या जवळ गुण आहेत असं प्रत्येकालाच वाटतं आणि गुण नसले तरी असलेला दोष सुद्धा गुण म्हणूनच आपल्याला जाणवतो. मी उदाहरण अनेक वेळेला सांगतो. माणसं असं स्पष्टपणाने कबूल करतात, मी एकतर कुणावर रागवत नाही, रागावलं तो कुणाच्या बापाचं ऐकत नाही. हे शहाणपणाचं लक्षण नाहीच आहे. हा काही गुण आहे काय? पण तो गुण म्हणून सांगितला जातो की नाही. आपण कुणाचा एकतर कुणावर रागवत नाही, रागवलो तो कुणाचं ऐकत नाही. हा गुण आहे का दोष आहे? हा दोषच आहे, पण गुण म्हणूनच सांगतो ना आपण. आमच्या दोषांची चर्चा सुद्धा आम्ही गुण म्हणून करत असू तर
म्हणून मी आपल्याला म्हटलं की आमच्याजवळ गुण नाहीतच असंही मला म्हणायचं नाही, पण आपण ज्यांना गुण म्हणतो त्या गुणांनी आम्हाला भगवत दर्शनाची आमची उत्कंठा वाढवली पाहिजे की नाही? त्या गुणांनी आम्हाला कधीतरी हे जाणवून दिलं पाहिजे की नाही की बाबा कधी एकदा मला परमात्मा भेटेल, कधी एकदा संत भेटतील, कधी माझ्या जीवनाचं कल्याण होईल, कधी त्यांचा कृपा कटाक्ष माझ्यावर पडेल, कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहोनी वडील निमिषमानी. ज्ञानोबराय बोलतात, कधी हे बंधन फिटायचं, कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल. अरे तो स्वामी कधी भेटायचा मला, जगताचा स्वामी? ज्ञानोबराय तुकोबारायांसारख्या महात्म्यांची कृपा माझ्यावर होणार कधी? ही उत्कंठा जर माझ्या जवळचे गुण वाढवत नसतील तर त्या गुणांना गुण म्हणण्याचं धाडस करायचं नाही. ते गुण होऊच शकत नाहीत जे आम्हाला परमात्मा प्रवृत्त करत नाहीत, त्यांना दोषच म्हटलं पाहिजे. गुण म्हणून आमच्या जीवनामध्ये राहतात, पण आमची प्रापंचिक प्रवृत्ती जर ते वाढवत असतील तर गुणांचं रूप घेतलेला तो दोष आहे हे समजलं पाहिजे. साधं सरळ चिंतन आहे, अवघड नाही काही. आमच्याजवळ गुण आहे, दान नावाचं गुण आहे, पण ते दान कशा करता? म्हणून तर भगवंताला पुन्हा 17व्या अध्यायामध्ये आता मगाशी श्लोक सांगितला सरांनी, कशा करता हे सात्विक राजस तामस हे प्रकार कशा करता करावे लागले? दानात. दान नावाच्या चांगल्या सद्गुणांमध्ये भगवंताला सात्विक राजस तामस हे प्रकार का करावे लागले, का करावे वाटले? कारण दान हा गुण असला तरी तो गुण जर आम्ही आमच्या प्रपंच वृद्धी करता वापरणार असू तर तो गुण नसून दोष आहे. मग तामस दानाला आपण दान म्हणणार आहोत का? का त्याचं फक्त आडनाव दान आहे म्हणून चाललंय? का त्याचं नाव दान आहे म्हणून खपून चाललं सगळं त्याच्या नावावर? आमच्याजवळ दोष आहेत, गुण नाहीतच असं मला म्हणायचंच नाही, पण गुणदोषांची चर्चा करत असताना आमच्याजवळ असणारा गुण जर आम्हाला भगवत प्रवृत्त करत नसेल, परमार्थ प्रवृत्त करत नसेल, भगवत दर्शनाकडे आम्हाला पुढे नेत नसेल, आमची उत्कंठा जागी करत नसेल, जागे झालेल्या उत्कंठेला प्रयत्न प्रवृत्त करत नसेल, प्रयत्नाला एक अलंबनात्मक बनवत नसेल, एक अलंबनात्मक प्रयत्नातून फलसिद्धी करून देत नसेल तर त्या गुणांना गुण म्हणण्याचं धारिष्ट्य करायचंच नाही. भगवंतानी अर्जुनाला सांगितलेल्या 26 गुणांचे चिंतन आपण करा. प्रत्येक गुणाच्या शेवटी भगवंतानी ही भाषा बोलून दाखवली अर्जुनाला की अर्जुना हा गुण कशा करता मी तुला सांगतोय. या दानाबद्दल बोलताना भगवंताच्या 3च ओव्या आहेत, त्याच्यातली एक ओवी दृष्टांताची आहे. ज्ञानोबरायांच्या 3च ओव्या आहेत. दानम दमश्च यज्ञश्च याच्यातल्या दान पदावर बोलताना ज्ञानेश्वर महाराजांनी 3च ओव्याचं भाष्य या संकल्पनेबद्दल केलंय, दान या संकल्पनेबद्दल. त्याच्यातली मधली जी ओवी आहे ती तर दृष्टांताची आहे, वृक्षाचा दृष्टांत दिलाय ज्ञानोबरायांनी. नंतरच्या 2 ओव्यांमध्ये ज्ञानोबरायांनी दानाच्या संबंधानं काही भूमिका मांडल्या. पण 3च ओव्यांचं भाष्य जरी ज्ञानोबरायांनी केलेलं दिसत असलं त्याच्यात त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. त्या ओव्यांबद्दल तर आपल्याला बोलणं आहेच आहे. पण मी पुन्हा तेच आपल्याला सांगतोय, या प्रत्येक 26 गुणांबद्दल बोलताना प्रत्येक गुणाची चर्चा संपवताना किंवा सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी परमात्मा प्रवृत्ती त्या गुणातून होते की नाही. माझ्याकडे बघा ना, मी काहीतरी सांगतोय आपल्याला, ते होणारच आहे ना, हालचाल होईलच की नाही, हे होईलच ना. ऐका, प्रत्येक गुण सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी तळमळीनं, आता हा दान नावाचा गुण आहे, 3च ओव्यांचं भाष्य ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय. पण या 3 ओव्या संपल्यानंतर पुढच्या अर्ध्या ओवीमध्ये बोलताना ज्ञानोबरायांनी त्याचा समारोप करताना, या विषयाचा समारोप करताना ज्ञानेश्वर महाराजांनी असं स्पष्ट अर्जुनाला सांगितलंय, अर्जुना यया नावदान जे मोक्ष निधानाचे अंजन. भाषा काय वापरली ज्ञानेश्वर महाराजांनी? अर्जुना यया नावदान, मी जे सांगितलंय याला दान म्हणतात, पण हे दान काय आहे? जे मोक्ष निधानाचे अंजन आहे.
मोक्ष नावाचा जो गुप्त ठेवा जमिनीमध्ये आहे, जो मोक्ष आम्हाला सहजासहजी डोळ्याने दिसत नाही, तो मोक्ष आम्हाला जे अंजन घातल्याने दिसतो ते अंजन म्हणजे दान आहे. त्या दानाने आम्हाला परमात्मा प्रवृत्त केलं ना. तुम्ही प्रत्येक गुणाचं चिंतन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेल्या शब्दांची योजना बघा ना. त्याकरता मोक्ष निधानाचं अंजन म्हणलं त्याला. अंजन घातल्याशिवाय गुप्त धन दिसत नाही. डोळ्यामध्ये काहीतरी घालावं लागतं. सदैव आणि पायाळा दिव्यांजन होय डोळा. ज्ञानेश्वर महाराजांनी पाताळ धन आम्हाला कसं प्राप्त होतं, कसं दिसू शकतं, याचं वर्णन करताना 2-3 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या आहेत. तो सदैव लागतो, तो पायाळू लागतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये दिव्य अंजन घालावं लागतं, तर पाताळ धन आपल्याला दिसतं. सदैव म्हणजे नेहमी नाही, सदैव म्हणजे दैवासह दैववान. पायाळू माणसाला जमिनीतलं दिसतं असं म्हणतात. ते विवेक चूडामणीमध्ये आचार्यांचं विधान आहे असं. मोक्षाच्याच संबंधाने आहे, परमात्म्याच्याच संबंधाने आहे. आप्तोक्तिम खननम तथोपरिशीलापाकर्षणम स्वीकृतिम निक्षेप समपेक्षते नहि बहिः शब्दैस्तु निर्गच्छति तद्वद ब्रह्मविदोपदेश मनन ध्यानाधिभिर्लभ्यते माया कार्य तिरोहितम स्वममलम तत्वम न दुर्युक्तिभिः. असं विधान आहे आचार्यांचं. आम्हाला जेव्हा पाताळ धन, जमिनीमध्ये लपलेलं धन जेव्हा आम्हाला बाहेर काढायचं असतं किंवा आम्हाला ते प्राप्त करून घ्यायचं असतं, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला हे कळलं पाहिजे की इथं धन आहे. हे इथं धन आहे हे कसं कळतं? आप्त उक्ती त्याला लागते. आप्तोक्तिम पहिली अट. त्याला कोणीतरी असा पायाळू माणूस लागतो म्हणतात की ज्याला जमिनीतलं दिसतं. मला माहित नाही, पण अशी एक कल्पना चालत आलेली आहे. आता तो पायाळू म्हणजे कोण असतो वगैरे वगैरे काय, त्याच्याबद्दलही पुष्कळ विकल्प आहेत बाबा. ते ढगांचा गडगडाट झाला की त्याला भीती वाटते म्हणतात, असं म्हणतात. जन्माला येताना सहसा मूल डोक्याच्या बाजूने बाहेर काढलं जातं आईच्या गर्भातून, पण जो पायाच्या बाजूने पहिल्यांदा ज्याचे पाय बाहेर पडतात त्याला पायाळू म्हणलं जातं असं म्हणतात. माहिती नाही, मी जे ऐकीवय ते आपल्याला सांगतोय. मला खात्री देता येणार नाही, मला या संबंधात प्रतिप्रश्न करू नयेत, मला माहिती नाही. पण असं म्हणतात की पाय त्याच्या आधी बाहेर येतात, मग त्याचं डोकं बाहेर येतं, तो पायाळू असतो आणि त्याला मग असं काहीतरी पाताळ धन दिसतं, जमिनीत लपलेलं द्रव्य दिसतं असं म्हणतात. असेल, मला कोणी भेटला नाही आणि मला अजून तरी काही मिळालं नाही, पण असं म्हणतात. मग काय लागतं? आप्तोक्तिम. बरं, त्याने सांगितलं इथं धन आहे, म्हणलं की लगेच मिळतं का? नाही. आचार्य म्हणतात खननम, ते खणावं लागतं. खणलं की लगेच मिळतं का? नाही. मग तथोपरी शिलापाकर्षणम, त्याच्यावर मोठमोठ्या शिळा असतात म्हणतात. त्या द्रव्यावर, त्या धनावर जे काय हंडे मोहरांचे वगैरे वगैरे आपण ऐकून असतो. कुणाला मिळालेत? मला मिळालेला माणूसही अजून मला मिळाला नाही, माहित नाही काय असतं ते, पण पूर्वजांनी ठेवलेलं मिळतं म्हणतात. आता त्याच्यावर सरकारचा अधिकार आहे, पण मिळतं असं म्हणतात. असेलही, ज्यांना मिळालं ते भाग्यवान, त्यांचे पूर्वज भाग्यवान, जे काही असेल ते. पण मग ते लगेच मिळत नाही, त्याच्यावर मोठ्या मोठ्या शिळा असतात. तथोपरी शिलापाकर्षणम, त्याचं अपकर्षण करावं लागतं, त्या शिळा उचलून बाजूला कराव्या लागतात. बरं, ते शिळा बाजूला केल्यानं लगेच मिळतं, हात घालून मिळालं असं नाही. असं म्हणतात की ते पूर्वज म्हणे त्याच्यावर फणा काढून, खरं खोटं देव जाणे. मला कळत नाही की जर एवढं पुरून पुढच्या पिढीला द्यायचंच होतं तर हे कशाला फणा काढून बसले? देऊ द्या ना, आता देतोय तरी त्याला घेऊ देत नाहीत. पण अरे मग पुरलं कशाला असं म्हणतात की ते पुन्हा फणा काढून बसलेले असतात. मग त्यांना प्रार्थना करा रे, त्यांना अमुक करा रे, त्यांना नैवेद्य दाखवा रे, काय असतं देव जाणे. पण असं असतं असं म्हणतात. जाऊ द्या, त्याची काही चर्चा करण्याचं कारण नाही. तथोपरी शिलापाकर्षणम स्वीकृतीम
बर आता ते धन बर असेल, हंडे दिसले 2, ते दिसल्यानंतर मग ते हंडे दिसल्याबरोबर मिळतात का? नाही. मग निक्षेप समपेक्षते, त्यांना बाहेर काढण्याची अपेक्षा आहे. ते खाली उतरावं लागतं त्या खड्ड्यामध्ये, ते मातीत हे केलेलं असतं, त्याला हलवून हलवून दिलं करून अलगद वर काढावं लागतं आणि कुणाला कळू देऊ नये लागतं. ते जास्त महत्वाचं आहे. कुणालाही कळू देऊ नये लागतं. ज्यांना कळलं असं वाटतं त्यांना त्याच्यातलं थोडं देऊन गप्प करावं लागतं म्हणतात. असं म्हणतात. निक्षेप समपेक्षते नहि बहिः शब्दैस्तु निर्गच्छति, त्याला नुसतं बाहेर ये असं म्हणल्याने ते शब्दाने बाहेर येत नाही. हे जसं पाताळ धनाच्या बाबतीत आहे तसं ज्ञानोबा म्हणतात, आचार्य म्हणतात, मोक्षाच्या बाबतीत, परमात्माच्या स्वरूपाच्या बाबतीत हेच आहे. तद्वत ब्रह्मविदोपदेश, तिथं जसं पायाळू लागतो तसं इथं कोणीतरी ब्रह्मज्ञानी महापुरुष लागतो की जो सांगतो हे ब्रह्म आहे, हा परमात्मा आहे, इथं आहे. मग इथं आहे म्हणून कळाला की लगेच काय परब्रह्मबोध होतो का? नाही. तद्वत ब्रह्मविदोपदेश. मग काय लागतं? मनन, हा ध्यानाधिभीर लभ्यते माया कार्य तिरोहितम. तिरोहित म्हणजे झाकलं गेलेलं. या माया कार्याने झाकलं गेलेलं ते परमतत्व आम्हाला नुसत्या तर्कानं, नुसत्या शब्दानं कळत नाही. त्याच्याकरता श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, निधिध्यासन केलं पाहिजे. त्याच्याकरता सद्गुरु कृपा आवश्यक आहे, त्याच्याकरता भगवत कृपा आवश्यक आहे. त्या भगवत कृपा आणि सद्गुरु कृपेच्या बरोबरीनं आम्हाला आमची प्रयत्नशीलता ही तेवढीच आवश्यक आहे. सहज नाही मिळत. म्हणून भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना ऐक, मी तुला हे सांगतो. 26 गुण आहेत, याच्यातला प्रत्येक एक गुण तुला परमात्मा प्रवृत्त करणार आहे, भगवत चरणाकडे प्रवृत्त करणार आहे. आणि म्हणून दानाच्या संबंधानं ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरला, यया नाव दान जे मोक्ष निधानाचे अंजन. ज्या दानाचा परिणाम पुण्य संचय होऊन त्या पुण्याच्या जोरावर स्वर्गातल्या भोगांची, स्वर्गातल्या विषयांचा उपभोग घेणं, एवढ्याच करता जर दान असेल तर दान हा सद्गुण होऊ शकत नाही, कारण तो भोगाकडे प्रवृत्त करतोय. दानानं आमचं अंतःकरण शुद्ध होऊन शुद्ध अंतःकरणात परमात्मा कृपा उदित होणं, याच्याकरता जर दान उपयुक्त ठरत असेल तरच दान हा गुण होईल. नाहीतर तो दान सुद्धा भोगाकडे प्रवृत्त करणार असेल तर दोष होईल. म्हणून त्याचे राजस आणि तामस हे प्रकार भगवंताला सांगावे लागले. देशे कालेच्या पात्रेच तद्दानम सात्विकम, मान्य आहे. पण बोलू मी आपल्याला पटणार नाही, सात्विक दान सुद्धा परमात्मा प्राप्ती होऊन देईलच याची शाश्वती नाही. बरं, मोक्ष निधानाचं अंजन म्हणून जे दान आहे ते दान कोणतं याचा विचार करा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याकरता शब्द वापरलेत. आता देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते, कुणा करता? वैरियाही झाली अर्था ते वंचणे जे का. तो कोण आहे याचा विचार न करता वैरी जरी समोर आला तरी सुद्धा त्याच्या दुःखाच्या निवृत्ती करता जी दिलं जातं, अर्जुना तया नाव दान जे मोक्ष निधानाचे अंजन. याच्याकरता वृक्षाचा उदाहरण दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांना द्यावा लागला. जे जे लोक झाडं लावतात त्यांनाच ते झाड सावली देत नाही. ते झाड कुऱ्हाडीनं तोडून पाडायला आलेला सुद्धा त्याच झाडाच्या सावलीत उभं राहून झाड पाडत असतो. पण झाड अपपर भाव करत नाही. ती सावली ज्या निर्हेतुक बुद्धीनं झाड वैर्याला सुद्धा देतं, त्या निर्हेतुक बुद्धीनं केवळ आणि केवळ त्याच्या दुःख निवृत्ती करता जर आम्ही ते त्याला देत असू तर अर्जुना तया नाव दान जे मोक्ष निधानाचे अंजन. दान गुण आहे, मान्य आहे. पण गुण कशाला म्हणायचं आणि दोष कशाला म्हणायचं याचा विचार केला पाहिजे. म्हणून ही प्रस्तावना मी केली. आमच्या जीवनातल्या गुणांना, दोषांना सुद्धा आम्ही गुण समजतो, हे एक.
आणि ज्या गुणांचं चिंतन आम्ही आमचा म्हणून, आमचा गुण म्हणून करत असतो, तो गुण जर आमची कीर्ती वाढवण्याकरता, आमची प्रसिद्धी होण्याकरता, आम्हाला मानमान्यता मिळवण्याकरता वापरला जात असेल तर तो गुण सुद्धा गुण ठरत नाही, तोही दोषच ठरतो. कारण त्या गुणाने आम्हाला भगवत प्रवृत्त केलेलं नाही. हा, आमचं प्रापंचिक उन्नयन त्यांनी करून दिलं असेल, नाकारायचं कारण नाही. पण पुन्हा तेच आहे, श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम एतस्तौ संपरित्य विविनक्ती धीरः. कठोपनिषद बोलतं त्या पद्धतीनं. ते श्रेय प्रेय समोर आहेच आहे. पण श्रेयो भी प्रेयसो वृणीते. प्रेयो कोण निवडतं? मंदो योगक्षेमात वृणीते. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम एतस्तौ संपरित्य विविनक्ती धीरः. श्रेय आणि प्रेय दोन्ही माणसाच्या समोर येतं, पण याची निवड करणारा एखादा बुद्धिमान असतो की तो बुद्धिमान श्रेयसाची निवड करतो आपल्या आत्यंतिक कल्याणाकरता, आणि मंद बुद्धीचा मनुष्य प्रेयसाची निवड करतो फक्त आपल्या योगक्षेमा करता. सद्गुण सगळीच ठिकाणी आहेत. प्रपंच करताना सद्गुण लागत नाही का? लागतो. पण सद्गुणांची प्राप्ती ही प्रपंच चांगला व्हावा याच्याकरता नसून आमचं जीवन परमात्ममय व्हावं याच्याकरता आहे. सद्गुणांची प्राप्ती आम्हाला प्रपंचात काही उन्नयन प्राप्त करून घेता यावं, प्रपंचात अधिकार प्राप्त व्हावा याच्याकरता नसून आमचं जीवन नाममय व्हावं, भगवन नामानं परिप्लुत व्हावं, भगवन नामानं भरून जावं, नाही भगवन नामानं भारून जावं याच्याकरता सद्गुणांची आवश्यकता. म्हणून जे गुण भगवत चरणाकडे नेत नाहीत, ज्या गुणांनी तुकोबारायांचं दर्शन करून दिलं नाही, ज्या गुणांनी ज्ञानोबारायांची प्रीती वाढवली नाही, त्या गुणांना गुण म्हणण्याचं धाडसच करायचं नाही. ते गुण नाहीच आहेत. आम्हाला वाटतं ते गुण आहेत. माणसं हे सांगतातही, माझ्यासारखा गुणी पंचक्रोशीत दिसणार नाही. मान्य आहे की? मान्य आहे. पण आपल्याच मुखानं आपलं वर्णन करणं याच्या एवढा मोठा दोषही नाही. ज्या वेळेला आम्ही आमच्या गुणांची चर्चा करतो त्यावेळेला दोष घेऊनच चर्चा करतो ना. मग जिथं मुळातच दोष आहे तिथं गुणांची चर्चा ही सुद्धा दोषमयच होईल की नाही? म्हणून प्रत्येक एका गुणाचा विचार भगवंताने स्वतंत्रतेनं अर्जुनाला सांगितला. आणि अर्जुनाला दानाबद्दल बोलताना भगवान म्हणतात, हे दान म्हणजे मोक्ष निधानाचं अंजन आहे. मोक्ष निधान, निधान म्हणजे गुप्तधन. आता आपण बोललो, मोक्ष नावाचं गुप्तधन ज्याच्यामुळे आपल्याला दिसू शकतं ते अंजन. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता ढळ. ज्ञानोबरायांचा आंधळा वाचा आपण. पहिला आंधळा आहे आंधळ्यातला, त्याचं शेवटचं चरण. कृष्णांजन एक वेळा डोळा घाल. ते कृष्णांजन डोळ्यात पडलं ना तरच आम्हाला कृष्ण दिसेल. ते आपल्याला अंजन आता ते घालतात. जुन्या काळी पुरुषही घालत होते, आता फक्त स्त्रिया त्याला काय काजळ, काजळ म्हणतात. ते अंजनच असतं. ते शुद्ध असलं तर ते चांगलं. पण ते कशा करता लावलं जातं? डोळ्यांची शुद्धता व्हावी, डोळ्यांमध्ये काही दोष राहू नयेत, त्या डोळ्यांना जे दिसेल ते स्पष्ट दिसावं, जे आहे ते दिसावं, याच्याकरता अंजन घालण्याची प्रथा पूर्वी होती. आता फक्त ते एका सौंदर्याचं लक्षण झालंय, बाह्य सौंदर्याचं लक्षण आहे. काजळ घातलं जातं, ते काजळ काही शुद्ध नसतं. जाऊ द्या, त्याची चर्चा मला करण्याचं कारणच नाही आहे, आणि ती ऐकण्याकरता तुम्ही आलेले नाही आहात. ती माझ्यापेक्षा तुम्ही चांगली करू शकाल. त्या चर्चेत काही गम्य नाही आहे. भगवान अर्जुनाला दान सांगतात, त्या दानाचा विचार मला आता करायचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं त्या संबंधातलं काय म्हणणं आहे याचा विचार मी नंतर करीन. पण दान ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना आपल्या सगळ्यांना ज्ञात असणारी संकल्पना आहे. दानधर्म करणारा माणूस अशी एखाद्या माणसाचा आपला परिचय असतो. तो दानधर्म करतो, कारण दान हा धर्मच आहे.
दान हे ऐकून आपल्याला माहिती आहे की दानी मनुष्य म्हणजे फार चांगला, दानाच्या बाबतीमध्ये कर्णाचा विचार, दानाच्या बाबतीमध्ये अमुक तमुक, हे ते शिबिराजाचं वर्णन, हे महाभारतात आलेले दृष्टांत, अमुक आहे तमुक आहे, केवढे दानशूर महात्मे. स्वप्नामध्ये राज्य दान दिल्याचं दिसलं हरिश्चंद्राला. महाभारतामध्ये विस्तारानं कथा आली, विस्तारानं खूप विस्तार केला महाभारताने त्या कथेचा. स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये आपण आपलं सगळं राज्य विश्वामित्राला दान देऊन टाकलं असं दिसलं. दिसल्याबरोबर हरिश्चंद्र सकाळी उठले आणि त्यांनी खरंच सगळं राज्य विश्वामित्राला देऊन टाकलं. नंतर मग काय चरित्र घडलं, काय झालं, कशा परीक्षा घेतल्या, काय झालं, हे सगळं आपल्याला माहिती आहे. मला ते सांगायचं नाही. मग विश्वामित्रांनी पुष्कळ रूपानं त्यांची परीक्षा घेतली. त्या परीक्षेमध्ये हरिश्चंद्र उत्तीर्ण झाले. सगळी दुःख सोसूनही त्यांनी आपला धर्म सोडला नाही. आणि मग विश्वामित्रांनी त्यांच्यावर कृपा केली. त्यांना विचारलं, मुलगा मेला, बायको विकण्याचा प्रसंग आला, स्वतःला विकण्याचा प्रसंग आला, मेलेल्या मुलाचा अंत्यसंस्कार करण्याचा प्रसंग विश्वामित्रावर आहे. आणि तो अंत्यसंस्कार करत असताना ज्याच्या अधिकारात ते स्मशानभूमी होती त्या माणसाने याला सांगितलं, तुझा मुलगा असो कोणी असो, इथला कर भरल्याशिवाय अंत्यसंस्कार करू देणार नाही. तू असलास म्हणून काय झालं? कर भरायला पैसे नव्हते. अशी अनेक 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 परीक्षा विश्वामित्रांनी घेतल्या. उत्तीर्ण झाले हरिश्चंद्र. मग विश्वामित्रांनी सांगितलं, बोल तुला काय पाहिजे, मी वर देतो, काय पाहिजे बोल. मग हरिश्चंद्रांनी मागणं मागितलं. ते म्हणाले, मला ह्याच्यापेक्षा दुसरं काही नको, की प्रत्येक जन्मामध्ये मला गुरु म्हणून विश्वामित्रच भेटावेत आणि प्रत्येक जन्मामध्ये त्या विश्वामित्रांनी माझी अशीच परीक्षा घेत राहावी. दानानं येणारी निर्भयता. मी आपल्याला या गुणांच्या संबंधानं मागे बोललो होतो, परत एकदा बोलतो, नुसतं स्मरण तरी करून देतो. हे जे सद्गुण भगवंतांनी सांगितलेत ना, अभयम सत्व संशुद्धी, ज्ञान योग व्यवस्थिती, दानम दमश्च यज्ञश्च, स्वाध्यायस्तप आर्जवम वगैरे, अहिंसा सत्यम वगैरे वगैरे, तिन्ही श्लोक पहिले. यांचा विचार करत असताना या एकेका गुणांचा विचार आपल्याला बाकी गुणांच्या चिंतनाकडे प्रवृत्त करतोच. त्यांचं अंतर्गत काही सुसूत्रता आहे याचा विचार आपल्याला करायला लावतोच. त्याच्यामुळे या दानाचा परिणाम काय झाला, तर हरिश्चंद्राच्या ठिकाणी निर्भयता आली. या दानाचा परिणाम काय झाला, तर हरिश्चंद्राच्या ठिकाणी सत्वसंशुद्धी आली. या दानाचा परिणाम काय झाला, तर संतुष्ट झालेल्या विश्वामित्रांनी हरिश्चंद्राला ज्ञान दिलं. या दानाचा परिणाम काय झाला, तर दानातून हरिश्चंद्राच्या ठिकाणी इंद्रिय दमन करण्याचं सामर्थ्य निर्माण झालं. हे सगळं त्या दानामुळे आलं. एकेका गुणाचा विचार करताना बाकीचे गुण सुद्धा तदंतर्गत म्हणून आपल्याला विचारात घेता येतात. पण पुन्हा तेच आहे, अंतर्गत म्हणून विचारात घेता येतात, पण एक गुणाचं चिंतन झालं म्हणजे सगळे गुण आपल्याला प्राप्त होतील असं नाही. पुन्हा तेच आहे. आपल्याला दान ही संकल्पना सगळ्यांनाच माहिती आहे. काय आहे हे दान, कसं असतं दान. दान करणं म्हणजे देऊन टाकणं, आपल्याला माहिती आहे. पण देऊन टाकणं याला दान म्हणत नाहीत. आपल्याकडे आता अन्नदान आलं, आपल्याकडे रक्तदान आलं, आपल्याकडे कन्यादान आलं. या सगळ्या संकल्पना आपण विचारात घेतोच ना. कन्यादान म्हणजे काय, कन्या देऊन टाकणं. देऊन टाकली म्हणजे काय, संबंध संपला काय तिचा आपला. दान करणं म्हणजे काय, या शब्दाला सुद्धा अलीकडच्या काळात विरोध होतो. कन्यादान शब्द वापरायचाच नाही. कन्या ही काय दानाची वस्तू आहे वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, प्रत्येकाच्या विचाराचं स्वातंत्र्य आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर त्याहीपेक्षा मोठं आहे. कायदा आहे आपल्याकडे, प्रश्न नाही. कुणाला काय वाटतं ते योग्य आहे का अयोग्य आहे याची चर्चा मला करायचीच नाही आहे. मला फक्त काय संकल्पना आहे तेवढंच सांगायचं आहे. संत वाङ्मयामध्ये, शास्त्र वाङ्मयामध्ये दान ही जी काही संकल्पना आली त्या संकल्पनेचा विचार मला सांगायचा आहे. तुम्ही हे ऐकून दान करावं असं मला म्हणायचंच नाही. हरिश्चंद्राची कथा मी सांगेन, उद्या दान द्याल काय सगळं घर.
ऐकायला काय जातं आपलं? ऐकावं, संकल्पना तरी समजून घ्यावी की नाही. ते होईल नाही तर न होईल नंतर आहे. दान ही संकल्पना सर्व प्रसिद्ध आहे, सगळ्या क्षेत्रात आहे. कदाचित सत्वसंशुद्धीचा विचार भारत देश सोडून अन्यत्र दिसणार नाही, पण दान ही संकल्पना जगताच्या सगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यात रुजलेली संकल्पना आहे. नावं कदाचित त्याची वेगळी असतील, कोणी त्याला डोनेशन म्हणेल, कोणी त्याला दान म्हणेल, कोणी काही म्हणेल, काय त्याचा मला विचार करण्याचं कारण नाही आहे. पण दान म्हणल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये दान करणाऱ्याबद्दल एक आदर निर्माण होऊ शकेल इथपर्यंत आपल्याला दानाचं महात्म्य साधारणपणानं माहिती आहे. की याने दान केली बरं का जमीन म्हणलं की आपल्याला पटकन आदर वाटतो. दान ही संकल्पना आपल्या अंतःकरणात इतकी आणि या अर्थानं रुजलेली आहे की दान करणाऱ्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये द्वेष किंवा घृणा उत्पन्न न होता त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणात आदर निर्माण होतो. व्यक्तीबद्दलचा आदर सहज निर्माण करून देणारी संकल्पना म्हणजे दान आहे. इतकी सहज आणि इतकी समाजाभिमुख झालेली ही संकल्पना आहे, समाजामध्ये रुजलेली संकल्पना आहे. आता हे समाजामध्ये रुजलेली, समाजाभिमुख असलेली हे शब्द कळणार नाहीत. थोडं स्पष्ट बोलायचं झालं, मराठीत सांगायचं झालं तर इतकी व्हायरल झालेली आहे. सगळ्यांना माहिती, दान म्हणलं की चांगलं, दान म्हणलं की चांगलं, चांगलेपणाचा संबंध आपण दानाशी कायमचा जोडून ठेवलाय. जे गैर नाही आहे, जे चुकीचं नाही आहे, त्याला चूक म्हणण्याचं धाडस कोणी करणार नाही. इथपर्यंत दानाची महती आपल्याला सांगितली गेली की बाबा गौरवम प्राप्यते दानात. अरे दानाने माणसाला मोठेपणा प्राप्त होतो, गौरव प्राप्त होतो. न तु वित्तस्य संचयात. नुसता धनाचा संग्रह संचय करून ठेवणं याच्याने माणसाला मोठेपण प्राप्त होत नाही. कशा पद्धतीने? स्थितीही उच्चैहि पयोदानाम. जो पाण्याचं दान करणार आहे तो उच्च स्थितीला प्राप्त झालाय, आणि पयोधिनाम अधस्थितीही. आणि पाण्याचा संग्रह करून ठेवणारा तो मात्र खाली आलाय. पाण्याचा संग्रह करून ठेवणारा समुद्र तो खाली आहे, आणि आपल्या जवळच्या सगळ्या पाण्याचं दान करून टाकणारा ढग तो वर आहे. वर जायचं असेल, वर म्हणजे वर नाही, वर म्हणजे उच्च स्थितीला जायचं असेल तर दान केलं जातं, आणि संग्रह करणारा हा नेहमी खाली राहत असतो. हे दानाचं महत्व आपल्याला माहिती आहे. ढग दान करतो म्हणून तो उंच आहे, मोठा आहे, श्रेष्ठ आहे, वरच्या अवस्थेला प्राप्त झाला. आणि समुद्र पाण्याचा आता तो ढग याच्याकडूनच घेऊन जातो. पण तसं सांगायचं नसतं सुभाषितांमध्ये, किंवा हे नियम आहेत, म्हणजे ह्याच्यात गैर नाही, हे नियम आहेत. आता ते काय असं आहे, समुद्र ढग पाणी दान करतो म्हणून उच्च स्थितीला गेला, आणि पाणी घेतो कुठून? कुठून घेतो? समुद्रातून घेतो. आणि कुणाला देतो? समुद्राला. मग ज्याचं त्याला देणं हे दान आहे का? असे प्रश्न विचारायचे नसतात. का नसतात? कारण आपल्याला जी संकल्पना कळून घ्यायची असते ना, त्या संकल्पनेचा अंश ज्या साधर्म्यात दिसत असतो त्याचा दृष्टांत देणं एवढंच कारण असतं. बाकी त्याचा विस्तार करणं हा हेतू नसतो त्याच्यात. जेवढ्या अंशामध्ये आपल्याला ते समजून घ्यायचंय ना, तेवढ्या अंशातच साधर्म्य पहा. सर्वांशामध्ये साधर्म्य बघाल तर अनंत प्रश्न निर्माण होतील. मग ज्याचं त्याला देऊन टाकणं म्हणजे दान आहे का? घेतो समुद्राकडून आणि समुद्राला परत देतो, पाणी पडतं पुन्हा समुद्रामध्ये. मग तुमच्या जवळचे पैसे काढून घेतो, तुम्हाला पुन्हा देऊन टाकतो, मला मोक्ष दिसेल का? दिसायला पाहिजे. का दिसणार नाही? ज्याचं त्याला देणं आणि तुमचंच काढून घ्यायचं आणि तुम्हालाच द्यायचं, याला दान म्हणतात का? एक जण गेला तीर्थक्षेत्राला, त्या ब्राह्मणाला सांगितलं, अहो मी आलो इथं पण माझ्याजवळ आत्ता पैसे नाहीत, थोडे पैसे द्या.
त्याला वाटलं ठीक आहे, असेल कोणीतरी निर्वाह करायला पैसे लागतील, त्याने बिचाऱ्याने 100 रुपये काढले, त्याला दिले आणि त्याने त्याच्यातलेच 25 रुपये काढून सांगितलं द्या पुण्य. हे दान आहे का? हे दान आहे का? दानाचा विचार हा नाही. हे एवढं लांबवायचं नाही, एवढं ताणायची नाही संकल्पना. देऊन टाकणारा मोठा होतो आणि संग्रह करणारा खाली राहतो, एवढ्याच अंशामध्ये ते बघायचंय. दान करण्याचं सामर्थ्य प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. कारण द्यावं ही भावना प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहे. जीव काही फक्त मिळवण्याकरता इथं येत नाही. अहो कसाही जरी असला तरी तो देण्याची भाषा करतो आणि देण्याची वृत्ती बाळगत असतो. कसाही असू दे, भिकारी असू दे, त्याच्या ठिकाणी देण्याची वृत्ती आहे. आणि आपल्या जवळ देण्यासारखं नाही असं कधीच होऊ शकत नाही. प्रत्येकाजवळ देण्यासारखं काही ना काहीतरी आहेच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी फार गोड चिंतन मांडलंय, फार गोड. ज्ञानेश्वर महाराज कुठून कुठे सुरू करतात. एक व्यापकता दानाची बघा. मी पुढे बोलणार आहे, पण आता विषय आला तर उल्लेख तरी करून जातो. या दान संकल्पनेवर बोलताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या 3.5 चरणामध्ये त्याचा विस्तार केलाय, त्याच्यातलं 3री ओवी आपण बघा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणवनी मनवनी धनवरी. कुठून कुठपर्यंत दान करू शकता? मन देण्यापासून ते धन देण्यापर्यंत कशाचंही दान आपल्याला करता येतं. काहीच देण्यासारखं ज्याच्याजवळ नसतं त्याला मन तरी देता येतं ना. मग कोण असा आहे की जो दातृत्व शून्य आहे? असं नाही आहे. त्याच्याकरता आम्ही संपन्नच पाहिजे, आमच्याकडे लाखो करोडो रुपये पाहिजे तरच आम्ही दान देऊ शकतो, असं काही नाही आहे. आमच्याजवळ जेवढी संपत्ती आहे, जेवढं द्रव्य आहे, त्याच्यातलं आम्हाला काही ना काहीतरी देता येतच असतं. काही ना काहीतरी. आपण किती देतो हा भाग वेगळा असेल कदाचित, मला त्याबद्दल आता बोलायचंच नाही. आम्ही किती देतो? थोडं देत असू. सगळंच आम्हाला देता येणार नाही कदाचित, आणि सगळं देऊही नये. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर चिंतन करताना फार चांगले शब्द वापरलेत. 17व्या अध्यायामध्ये, इथं 16व्या मध्ये दानाचं वर्णन केलंय, पण 17व्या मध्ये बोलताना ज्ञानेश्वर महाराजांनी सात्विक दानाच्या खालची पहिली ओवी ज्ञानोबारायांची वाचा आपण. तद्दानम सात्विकम स्मृतम, ह्याच्या खालची पहिली ओवी ज्ञानोबारायांची वाचा आपण. ज्ञानोबाराय तिथं एकाच ओवीमध्ये दानाची महती सांगतात, दानाची संकल्पना स्पष्ट करतात. तरी स्वधर्मा आतवते, जे जे मिळेल आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. पहिलीच ओवी, एकाच ओवीचं भाष्य आहे तिथं ज्ञानेश्वर महाराजांचं. स्वधर्मा आतवते, जे जे मिळेल आपण याते. आपल्याला जेवढं केवढं ते मिळतंय, त्याच्यातलं किती द्यायचंय ते ते दिजे. जे जे मिळेल ते ते दिजे. पण कसे दिजे? बहुते सन्मान योगे दिजे. जे द्यायचंय ते थोडंच द्यायचंय, सगळं द्यावं असं शास्त्र बोलतच नाही. महाभारताने चिंतन करताना असं म्हटलंय, न्यायानं आपल्याला जे द्रव्य मिळवता येतं त्या द्रव्यातला 0.5 भाग आपल्याला भगवंता करता खर्च करायचा आहे. हे दान. न्याय उपार्जितस्य 0.5 धीमता. बरं, आता ह्याची गंमत अशी आहे, हे कुणा करताय? धीमान म्हणजे बुद्धिमान पुरुषाकरता हे सांगितलंय. 10वा हिस्सा त्याच्यातला. बरं, द्यावा. कसा द्यावा? कर्तव्यो विनियोगश्च. कुणा करता? ईश्वर प्रीत्यर्थ. प्रीत्यर्थ एवही. प्रीत्यर्थ, भगवत प्रीत्यर्थ. आम्हाला प्रसिद्धी मिळावी म्हणून नाही, भगवंता करता आम्ही तो देतो आहोत. म्हणून सगळंच द्या असं म्हणणंच नाही. स्वधर्मा आतवते, जे जे मिळेल, जे जे मिळेल. शास्त्राने तर चिंतन करताना असं म्हटलंय की तुम्हाला जर, आपल्याला जर सगळंच दान करून बाहेरच पडायचं असेल त्याच्यातून, तर सगळं द्या म्हणजे काय द्या? होतं नव्हतं ते सगळं देऊन टाका. त्या कठोपनिषदामध्ये त्या नचिकेताची कथा आली. त्या नचिकेताच्या बापाने विश्वजित नावाचा याग केला. त्या यागामध्ये त्यांनी सगळं देऊन टाकलं. सगळं म्हणजे त्या यागामध्ये सगळंच द्यावं लागतं. तो यागच अशा स्वरूपाचा आहे, जवळ काही ठेवता येत नाही.
मग ते कसं काय काय नाही ते उपनिषदामध्ये त्याचं वर्णन केलंय. शास्त्राने चिंतन करताना म्हटलंय की जर आम्हाला सर्व देऊन टाकून त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर सगळं द्या म्हणजे काय द्या. आपण जेवढं कमावलेलं आहे ते सगळं देऊन टाकण्याचा आपल्याला अधिकार नाही. कारण आम्ही जे कमावलेलं आहे ते कमावण्यामध्ये आपल्या पत्नीचाही सहयोग आहे, आपल्या पुत्रांचाही सहयोग आहे, आपल्या मित्रांचाही सहयोग आहे, आपल्या नातेवाईकांचाही सहयोग आहे. मग त्यांच्या सहयोगानं आम्हाला जे मिळालं ते आम्हाला एकट्याला देण्याचा काय अधिकार आहे. म्हणून आपल्याला जर द्यायचं असेल तर द्या, पण किती द्या. आपल्याला द्यायचं असेल तर बाहेरच तिथून पडायचं असेल प्रपंचातून तर मिळवलेलं सगळं प्रपंचाकरता ठेवून प्रपंचाच्या पत्नीच्या पुढच्या 10 वर्षाची व्यवस्था लावून जे उरेल त्याच्यातलं बाकीच्यांना वाटून जे आपल्या मालकीचं राहील तेवढंच दान देण्याचा आपल्याला अधिकार आहे. सगळं नाही देता येत, सगळं देण्याचा अधिकार नाही. चालत नाही सगळं देऊन. म्हणजे दान करूनही शेवटी पाप पदरात पाडून घ्यायचंय. का? कारण दुसऱ्याच्या मालकीचं आपण दान देतोय. आमच्या पंढरपूरकडे एक म्हण आहे याच्याकरता. पंढरपूरकडे फक्त तिथंच आहे ही म्हण, इतरत्र दिसणार नाही तुम्हाला ही म्हण. पंढरपूरला अशी म्हण आहे, गोपाळपूरच्या गायी विष्णुपदाला दान, असं म्हणतात पंढरपूरकडे. कारण गोपाळपूरला काय आहे, कुणी कुणी येऊन गायी सोडून जातं. देवाकरता गायी सोडतात की नाही, त्या गोपाळपूरला बऱ्याच आहेत. आणि मग तिथं कोणीतरी देवाकरता सोडलेली गाय घ्यायची आणि विष्णुपदावर येऊन कुणाला तरी दान द्यायची. आम्हाला काय, असं नाही चालत. म्हणून किती द्यावं याचा विचार करताना महाभारताने आपल्याला असं सांगितलंय, सहस्त्र शक्तिश्च शतम. आमच्याकडे जर 1000 असतील तर त्याच्यातले 100 देता येत असतील देऊन टाका. बर, शतशक्तीर दशापीच. आमच्याकडे 1000 नाही, 1000तले 100 द्या. नाही तेवढं, आमच्याकडे 100च आहेत. मग 100ही द्या का? नको, त्याच्यातले 10च द्या. अहो आमच्याकडे 10ही नाहीत ना, मग चिंता करू नका. दद्यात अपश्चय शक्त्या सर्वे तुल्यफला स्मृता. आमच्याकडे 1000 असतील तर त्याच्यातले 100 द्यावेत, 100च असतील तर त्याच्यातले 10 द्यावेत, 10ही नसतील तर येणाऱ्यांना फक्त पाण्याचा घोट द्यावा. सगळ्यांना मिळणारं फल समान आहे. आम्हाला देता येत नसेल देऊ नका. मी पुढे त्या संबंधात बोलतो. आम्हाला द्यायचं नाही ना, सगळंच द्यायचं नाही ना, देऊही नका. पण दानाचा विचार हा असाच आहे, जेवढं देणं आम्हाला शक्य आहे, जेवढं देणं आम्हाला योग्य आहे तेवढंच दिलं पाहिजे. कारण आपल्याकडे जी संपत्ती आपण कमावतो त्या संपत्तीचा 3च प्रकाराने विनियोग या जगतामध्ये करता येतो. आपल्या जवळची संपत्ती ती नोकरीची मिळालेली असेल, ती व्यवसायातून मिळालेली असेल, ती वडिलोपार्जित असेल, जी काही संपत्ती आमच्या जवळ आलेली असते त्या संपत्तीचा विनियोग 3च प्रकाराने होतो. 4था प्रकार त्याच्यामध्ये नाही. मी दानाचं महत्व आत्ता फक्त सांगतो. ज्ञानोबारायांना दानात काय अपेक्षा आहे ते नंतर बोलतो. आधी दान काय आहे हे तरी आपण समजून घेऊ. आम्हाला मिळालेल्या संपत्तीचा विनियोग 3 पद्धतीनं होतो. काय काय शक्यता आहे? संपत्ती येताना एका मार्गाने येते, पण जाताना संपत्तीला 12 वाटा फुटत असतात. येताना संपत्ती एका पायाने येते, जाताना 10 पायाने जाते. आपले अनुभव आहेत. घरामध्ये मिळवणारा कर्ता पुरुष एक असतो, त्याच्या नोकरीच्या पगारातून संपत्ती घरी येते. पण मग मुलाचा खर्च आहे, मुलीचा खर्च आहे, पत्नीचा खर्च आहे, औषधांचा खर्च आहे, आई वडिलांचा खर्च आहे, अन्नाचा खर्च आहे, राहण्याचा खर्च आहे, रिचार्जचा खर्च आहे की नाही? पगार देणारा हा विचार करत नाही की ह्याला रिचार्ज करावं लागतं म्हणून पगार वाढवला पाहिजे. तो त्याचा विचार करत नाही. संपत्ती येताना एका पायाने येते, जाताना 10 पायाने जाते.
पण हे 10 पाय जरी असले तरी त्याचा संकोच करून संपत्तीचा विनियोग फक्त 3च पद्धतीनं होतो असं चिंतन मांडलंय. काय होतं त्या संपत्तीचं? आपल्याला मिळालेल्या संपत्तीचं काय होतं? दानम भोगो नाशः तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य. गतयो वित्तस्य गतयो भवन्ति. 3च मार्गाने आपली संपत्ती जाते. दानात जाते, नाहीतर भोगात जाते, नाहीतर त्या संपत्तीचा नाश होतो. 3च मार्गानं, 3च पद्धती आहेत. संपत्ती आपल्यापासून जाण्याचे 3च मार्ग आहेत. आता भोग या पदाखाली तुम्ही काही घ्या. मग ते आमच्या घराकरता खर्च केली, भोग. गाडी घेतली, भोग. मुलाकरता दिली, भोग. आम्ही भोगली, चांगले कपडे आम्ही विकत घेतले म्हणून संपत्ती गेली, भोग. हे सगळे भोगाच्याच नावाखाली येतात. पण टायटल म्हणताल तर 3च आहे. 3च. काय काय? दान, भोग आणि त्याचा नाश. दुसरं काही नाही. जो भोगाकरता वापरत नाही तो नाश, त्याचा नाशच होतो. मग काय करावं? यो न ददाती न भोंगते तस्य तृतीया गतिर्भवती. जो भोगतही नाही आणि जो दानही करत नाही त्याला 3री गती प्राप्त होते, म्हणजे त्या संपत्तीचा नाश होतो. नाश होतो. माणसाला संपत्ती कमावण्यामध्ये जेवढा उत्साह असतो तेवढा उत्साह त्या संपत्तीच्या विनियोगात नसतो. तुकाराम महाराजांनी काय चिंतन केलंय? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. पण वेच करताना कसा केला पाहिजे? उदास विचारे वेच करी. उदास विचारे वेच करी याच्यातल्या उदास शब्दाला फार अर्थ आहे. उदास, आपण जसे उदास बसतो तो उदास तिथं नाही आहे. उदास शब्दाचा तिथला अर्थ वेगळा आहे. योग वासिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना वसिष्ठांनी फार चांगले उपदेश केले. अंतर्नैराश्यमादाय बहिराशोन्मुखे हितः बहिस्तप्तो अंतराशितो लोके विहर राघव. वसिष्ठ रामचंद्र प्रभूंना सांगतात. आत्ता त्याचा विचार मी सांगत नाही, ते सगळं बोलून विषयांतर होईल जास्त. पण लोकांना संपत्ती मिळवून साठवून ठेवावी वाटते, स्वाभाविक आहे. पुढचा विचार असतो, कदाचित लागेल, कदाचित वृद्ध झाल्यानंतर आपल्यालाच ती संपत्ती उपयोगाला पडेल. आता संपत्ती आपल्याजवळ आहे, उद्या कदाचित सोडून जाईल. कारण प्रारब्ध कसं बदलेल, प्रारब्धात कसं परिवर्तन होईल हे सांगता येत नाही. आज श्रीमंत असणारे उद्या दरिद्री होतात, आज दरिद्री असणारे पुढे श्रीमंत होतात. असं कालाचं चक्र, आपल्या प्रारब्धाचं, दैवाचं चक्र फिरतच राहतं. त्यामुळे माणसाला असं वाटतं की बाबा आपलं प्रारब्ध कधी बदलेल सांगता येत नाही, आपण व्यवस्था करून ठेवली पाहिजे. पण या विचारामध्ये केवढा विरोधाभास आहे हे ओळखता का? केवढा विरोधाभास आहे या विचारामध्ये. माणसं काय म्हणतात? प्रारब्ध कधी बदलू शकतं, आपण संपत्ती जमवून ठेवली पाहिजे. आज एक बरे दिवस आहेत, उद्या बदलले दारिद्र्य आलं तर आपण संपत्ती जमवून ठेवली पाहिजे. अरे पण जमवलेली संपत्ती सुद्धा प्रारब्ध बदललं तर जातेच ना. तुम्ही प्रारब्ध बदललं असं म्हणता, संपत्ती जवळ जमवून ठेवता, म्हणजे काय झालं? विचारातला विरोध आहे हा. जर परिस्थिती प्रारब्ध बदलणारच आहे तर किती जमवून ठेवली तरी बदलणारच आहे ना. जर दारिद्र्य येणारच आहे तर कोट्याधीशाला येईल. त्याने जमवून ठेवलं म्हणून काय झालं? तोही रस्त्यावर येऊ शकेल. म्हणून त्या संबंधामध्ये असं सांगतात, यो न ददाती न भुंगते सती विभवे नैव तस्य तद्द्रव्यम. जो भोगतही नाही, जो देतही नाही, त्याची संपत्ती त्याच्या कधीच उपयोगाला येत नाही. मग कशी असते? तृणमय कृत्रिम पुरुषो रक्षती सस्यम परस्यार्थे. दुसऱ्या करता ते शेतामध्ये पक्ष्यांनी पिकं खाऊ नयेत याच्याकरता ते हे उभं करतात. काय म्हणतात त्याला? बुजगावणं. हां, मला माहिती आहे होय. बरं, बुजगावणं म्हणतात त्याला. काही नाही,
चारा बिरा भरून माणसाचे उगीच आपले फाटलेले कपडे त्याला चढवायचे आणि त्या कपड्यामध्ये तो चारा भरायचा. त्यांना असं, आणि त्याचा परिणाम होत नाही असं नाही. मग ते पक्षी येत नाहीत, त्यांना वाटतं अरे कोणीतरी माणूस उभा आहे, तो आपल्याला हाकलून देईल, मारेल, या भयापोटी पक्षी येत नाहीत. अलीकडचे पक्षी हुशार झालेत, त्याच्याच खांद्यावर बसतात अलीकडचे. म्हणून आता त्याच्यातही नवनवीन प्रकार निघाले. ते आता ते हात हलतात, त्याचे वारं सुटलं की त्याचे हात हलतात. ते आम्हाला गाडीतून जाताना बऱ्याच वेळेला हे दर्शन होतं, त्यामुळे माहिती आहे, नाही तर मला काही माहिती असायचं कारण नाही. आता तृणमय कृत्रिम पुरुषो रक्षती सस्यम, सस्य म्हणजे पीक. तृणमय कृत्रिम पुरुषो रक्षती सस्यम, कुणा करता? तो जो काही पुतळा धान्याचं रक्षण करतो, पक्ष्यांना येऊ देत नाही, चिमण्यांना दाणे टिपू देत नाही, कणसातले दाणे पक्ष्यांना खाऊ देत नाही. आलं की ते वारं आलं की हलतं, आलं की त्या पक्ष्यांना वाटतं माणूस उभा आहे, तो हात हलवतोय म्हणल्यानंतर ते घाबरून उडून जातात. लांबून बघणाऱ्या एखाद्या चोरालाही असं वाटू शकतं की अरे कोणीतरी पुरुष इथे उभा आहे, आपण गेलो तर पकडले जाऊ. चोर सुद्धा येत नाहीत. त्याच्याने पिकाचं रक्षण होतं, पिकाचं रक्षण होतं. पण हे जे रक्षण त्याच्याकडून केलं जातं ते कुणा करता? त्याचं स्वतःचं पोट भरायचंय का? अरे ते तर कृत्रिम पुरुष आहे. तो तर नुसता चारा भरलेला आहे, वाळलेलं गवत भरलेलं आहे त्या कपड्यांमध्ये. मग तो जो त्या पिकाचं रक्षण करतो कुणा करता? मालका करता, दुसऱ्या करता. परस्यार्थे, दुसऱ्या करताच त्याचं रक्षण होतं. तसं आपण जी संपत्ती जमवून ठेवतो, जो देतही नाही आणि भोगतही नाही, त्याच्यात आणि ह्याच्यात काही फरक नाही. का? जमवून ठेवतो, देतही नाही, भोगतही नाही. तो जो शेतामध्ये उभा असणारा पुतळा असतो, तो पुतळा तिथलं धान्य पक्ष्यांना खाऊ देत नाही, पण स्वतःही खात नाही ना. बाबा चला आपल्याला आता बरं वाटत नाही, आता रात्री आहे, सगळे आपापल्या घरी गेलेत, हुरडा चांगला आहे, गरम गरम आपणही भाजून खावा, असं त्याला वाटत नाही. तो खाऊ शकत नाही. त्यानं केलेलं रक्षण हे दुसऱ्या करता आहे, त्याच्या भोगा करता नाहीये. तसं आपण जमवून ठेवलेली संपत्ती जर आपण भोगत नसू किंवा कुणाला देत नसू, तर आपणही त्याच्यासारखेच कृत्रिम पुरुष आहोत की दुसऱ्या करता ती संपत्ती आपण सांभाळून ठेवतो. मग पुढे ती मुलं घेतात, नातवंड घेतात आणि काय दिवे लावतात माहिती आहे. त्याबद्दल भाष्य करण्याचं कारणच नाही आहे. आयता मिळालेला पैसा सहजासहजी माणसाच्या ठिकाणी विवेक निर्माण होऊ देत नाही. कष्टानं मिळालेलं द्रव्य ज्या पद्धतीनं बुद्धीची शुद्धता करून देतं, तसं आयतं मिळालेलं बुद्धीची शुद्धता करून देत नाही. आणि कशा करता जमवून पुढच्या पिढीला द्यावेत? जर पुढची पिढी वाईट निघाली तर ही संपत्ती उधळून देतील, ज्याचं आपल्याला वाईट वाटेल. आणि जर पुढची पिढी चांगली निघाली तर स्वतःच्या कर्तृत्वानं मिळवेलच की, आपण कशाला द्यायचे? मग कशा करता? म्हणजे पुन्हा तेच झालं. तृणमय कृत्रिम पुरुषो रक्षती सस्यम परस्यार्थे. हा गवताचा जो पुतळा असतो, कृत्रिम पुरुष निर्माण केलेला असतो, तो इतरांना भय घालवण्याकरता असतो. तसा बाप सुद्धा जमवून ठेवलेल्या संपत्तीचं भय, नको बरं पुढं कमी पडतील, नको आत्ता, नको आत्ता खर्च केले तर मग तुझ्या लग्नात काय करायचं? मग ह्याला वाटतं हा आपलं लग्न जोरात झालं पाहिजे, मग ठीक आहे, मग राहू द्या. बरं लग्नातही खर्च होत नाही मला, कारण आता काय आहेर पुष्पगुच्छ आणू नयेत, म्हणजे घेणं नाही देणं नाही, बस संपलं. नातेवाईकांना आता आहेर विहेर करायची पद्धत बंद झाली, जवळजवळ बंद झाली. म्हणजे देण्या घेण्याचा जो आनंदाचा एक व्यवहार होता तो हळूहळू कमी व्हायला लागला, कारण त्याच्यामध्ये माणसांचे स्वार्थ दिसायला लागले. त्याच्यापेक्षा हे बंद झालेलं परवडतं. कारण आपल्या सगळ्यात जवळचा नातेवाईक कोण, याची काय व्याख्या करता तुम्ही? आपल्या सगळ्यात जवळचा नातेवाईक कोण? मी सांगतो आपल्याला. आपल्याकडच्या लग्नामध्ये जो सगळ्यात मोठा आहेर करतो तो. बरं, तो आपल्याकडच्या लग्नात सगळ्यात मोठा आहेर का करतो? कारण त्याच्याकडच्या लग्नात आपण त्याच्याही पेक्षा मोठा करावा म्हणून.
स्वार्थ आला ना, देण्या घेण्याचा व्यवहार जोपर्यंत आनंदाच्या अधिष्ठानावर उभा असतो तोपर्यंत देणं आणि घेणं हे दोन्ही आनंदाचीच निर्मिती करणार ठरतं. पण जेव्हा तो आनंदाचा पाया भ्रष्ट होतो आणि तिथं स्वार्थाचा पाया निर्माण होतो, त्यावेळेला देणं आणि घेणं हे दोन्हीही आनंदाची निर्मिती करत नाही. देईल तर दुःखच देईल, दुसरं काही देणार नाही. एवढ्या करता मी आपल्याला हे सांगतो की अशा पद्धतीनं तो शेतातला तो पुतळा जसं पिकाचं रक्षण करतो पण स्वतः भोगत नाही, कुणाला ते उचलून देऊही शकत नाही, त्याला वाटायला काय हरकत आहे की 4 पाखरं येतील बाबा, खाऊ देत ना. 4 पाखरांनी दाणे खाल्ले म्हणजे काय आपलं खंडीभर कमी होणार आहे का? पोतभर कमी होणार आहे का? चिमण्या काय पोतभर खातात का? थोडंसं जाईल. मग त्यांनीच म्हणायचं, एपा तुम्ही उगीच धावपळ करू नका, सगळे घरी गेले ना संध्याकाळी या, मी ठेवतो तुमच्याकरता. असं तो म्हणत नाही. ना देतो ना भोगतो, दुसऱ्याकरता राखतो. यो न ददाती न भोंगते विभवे नैव तस्य तद्द्रव्यम. त्याचं द्रव्य त्याच्याकरता नाहीच आहे. म्हणून आपल्या जवळ आलेल्या संपत्तीचे 3च मार्ग आहेत जाण्याचे. एकतर दान आहे, एकतर नाश आहे, नाहीतर भोग आहे. आता हा एक विचार डोळ्यासमोर ठेवा आणि दानाचं महत्व याच्यामध्ये नेमकं कशात आहे हे लक्षात घ्या. गंमत याच्यात अशी आहे की याच्यातला नाश आणि भोग हे दोन्ही प्रारब्धावर अवलंबून आहेत. प्रारब्धात असेल तर नाश होईलच आणि प्रारब्धात असेल तरच भोग मिळेल, कारण भोग हा प्रारब्धाचाच परिणाम आहे. आमच्या जवळ द्रव्य आहे पण भोग नाही का? प्रारब्ध अनुकूल नाही म्हणून. बरोबर आहे की नाही? भोगाचा विचार प्रारब्धाशीच जोडला जातो. सतीमूले तद्विपाको जात्यायुर्भोग. पतंजली योगसूत्रातलं सूत्र सांगतो मी आपल्याला. सतीमूले तद्विपाको, जाती, आयु आणि भोग हे सगळं माणसाला प्रारब्धाने मिळतं. जाती मिळते प्रारब्धाने, आयुष्य मिळतं प्रारब्धाने. एका तिथीवर जन्माला आलेल्या 2 मुलांना समान आयुष्य मिळेल, शाश्वती आहे? काही देता येत नसते. कशावरून देता येत नाही? अरे एकाच तारखेला जन्माला आले, एकाच वेळेला जन्माला आले, पण एक 80 वर्ष जगतो, एक 50 वर्ष जगतो, एक लवकरात लवकर तारुण्यात मरतो आणि एक मरता मरत नाही. कशामुळे? प्रारब्ध आहे, कर्माचा परिणाम आहे. सतीमूले तद विपाको, कर्म विपाक आहे, तो विपाक आहे. म्हणजे हे जो भोग माणसाला मिळतो, विषयाचा भोग जो माणसाला मिळतो, हे प्रारब्ध आहे. कारण नुसता विषयाचा भोग हा प्रारब्ध हे प्रारब्ध नसतं. तो भोग ज्या काळामध्ये मिळतो त्या काळामध्ये तो भोग घेण्याकरता इंद्रियांची सक्षमता, हेही प्रारब्ध आहे. कारण भोग मिळाले, प्रारब्ध. ते भोग हा शब्द नेहमीच अनुकूल अर्थाने घेता येत नाही किंवा प्रतिकूल अर्थाने घेता येत नाही. जे आपल्याला भोगण्याकरता समोर येतं ते चांगलं असेल वाईट असेल, तो भोगच आहे. आपण प्रारब्ध भोग असा शब्द वापरतो ना, मग काय प्रारब्ध म्हणलं की चांगलंच असतं का? प्रारब्ध म्हणजे वाईटच असतं का? चांगलं देणं हेही होणं हेही प्रारब्धच आहे, वाईट होणं हेही प्रारब्धच आहे, असं काही नाही. ज्याचं सेवन केलं जातं तो भोग. विचार करा कशाने? अरे आमचं कर्म कसं आहे त्याच्यावर तो भोग अवलंबून आहे. प्रारब्ध म्हणजे फक्त विषय समोर येणं नाही, विषय भोगण्याकरता इंद्रियांची सक्षमता लागते. बऱ्याच वेळेला आपल्याला चांगलं मिळतं, मिळत नाही असं नाही, पण ते भोगण्याकरता इंद्रिय सक्षम नसतात. एखाद्या वेळेला आपल्या घरच्या झाडाला इतका छान आंबा येतो, सगळ्या गावाला त्या आंब्याची अपेक्षा असते. इतका सुंदर आंबा येतो, इतका गोड आंबा येतो, नाही त्या प्रांतातून लोक त्याचं बीज घेण्याकरता आपल्याकडे येतात. आपल्या शेतामध्ये एखाद्या वेळेला झाडाला असे आंबे येतात, इतके आंबे येतात, इतके गोड आंबा, इतका गोड आंबा लागतो. एखादा तरी द्यावं, एखादी फोड द्या, पण आम्हाला चव बघू द्या तुमच्या आंब्याची.
असं म्हणणाऱ्या लोकांची रीघ लागते घरामध्ये. इतका सुंदर, इतका भरपूर आंबा येतो, पण आपल्याला खाता येत नाही. का? काही कारण असेल की नाही? गाव खाऊन जातं सगळं, गाव खाऊन जातं. मी एके ठिकाणी गेलो होतो, मोठ्या घरी कीर्तनात गेलो. मोठे कारखानदार, 2 साखर कारखाने त्यांच्या मालकीचे होते. मी गेलो, बसलो. इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर त्यांनी, महाराज दूध घे. ठीक. मग आता ते मोठ्याच्या घरचं दूध असं सहज येत नाही. ते दुधाचं भांडं वेगळं असतं, त्याच्यात ते साखरेचं वेगळं असतं, मसाल्याचं भांडं वेगळं, ते सगळं असं आलं. आणि मी माझ्या फुलपात्रामध्ये 1 चमचा 2 चमचे साखर घातली, त्यांच्या फुलपात्रातही घालाय. ते म्हणले नको. मी म्हणलं का? ते म्हणले डायबिटीस आहे. म्हणलं दोन्ही साखर कारखान्यांना पेटवून द्या. अरे स्वतःच्या मालकीचे 2 साखर कारखाने, पण साखरेचा कण खाता येत नाही. काय प्रारब्धाशिवाय दुसरं काय उत्तर द्याल तुम्ही? बोला, काय कारण आहे? भोग याचा अर्थ फक्त वस्तूची उपलब्धी असा होत नाही. भोग या शब्दाचा अर्थ वस्तूच्या उपलब्धी बरोबर वस्तूचं ग्रहण, हाही विचार त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे ना. म्हणून सतीमूले तद्विपाको जात्यायुर्भोगः असं ज्या वेळेला पतंजली म्हणतात, त्यावेळेला तिथला भोग शब्दाचा अर्थ विचारात घ्या. आम्हाला भोग मिळतात, मान्य आहे. संपत्तीचा हा एक विनियोग आहे. माणसाने कमवावं, भोगावं, कोण नाही म्हणतं. काय सगळंच दान करावं असं म्हणत नाही. चांगलं राहावं माणसाने. आहे ना संपत्ती, श्रीमंतीत राहा ना, नको कोण म्हणतं तुम्हाला. चांगले कपडे परिधान करा. काही फाटके कपडे घातल्यानेच आपला परमार्थ सिद्ध होतो काय? चांगले कपडे परिधान करा, चांगलं राहा, चांगली गाडी वापरा, चांगल्या घरात राहा, चांगल्या कॉलेजमध्ये, चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घ्या. जिथं आपल्याला आपल्या भोगाकरता पैसा खर्च करणं शक्य आहे, जिथं अनुकूलतेकरता पैसा खर्च करणं शक्य आहे, करावं ना माणसाने. नाही कोण म्हणतं, कारण आपणच कमावलेलं आहे. आपण भोगायचं नाही तर कोणी भोगायचं? मान्यच आहे. पण आपल्याला प्राप्त होणारा भोग आणि आपल्या त्या द्रव्याचा होणारा नाश, मला सांगायचं काय, हे दोन्ही प्रारब्धावर अवलंबून आहे. धनाचा नाश होईल तोही प्रारब्धानेच होईल. सगळ्यांच्या धनाचा नाश झाला नाही. काही जण परंपरेनं श्रीमंत आहेत, 7-7, 8-8, 10-10 पिढ्या श्रीमंती आहे त्यांच्या घरामध्ये. कुठे नाश झाला? प्रारब्ध अनुकूल आहे म्हणून. द्रव्याच्या विनियोगाचे 3 मार्ग आहेत. एक आहे नाश, एक आहे भोग आणि एक आहे दान. याच्यातला नाश आणि भोग हे दोन्ही प्रारब्धावर अवलंबून आहे. पण असलेल्या द्रव्याचा खरा विनियोग प्रारब्धाला सोडून विचारात घ्यायचा झाला तर एकच विनियोग आहे, तो म्हणजे दान करणे. द्रव्याचा दुसरा मार्ग नाही, दुसरा विनियोग नाही. दान नाही केला तर भोगता येईलच असं नाही, नाश होईल. समजा नाश नाहीच झाला तर नाश होणार नाही, भोगावं लागेल. पण प्रारब्धात असेल तरच भोग मिळेल, प्रारब्धात असेल तरच त्याचा नाश होईल. पण प्रारब्धात असेल तरच दान होईल असं नसतं. दानाचा परिणाम भोग असू शकतो, पण दानाचा परिणाम दान नाही होऊ शकत. दानाला स्वतंत्र बुद्धी लागते. दान हे स्वतंत्र कर्तव्य आहे आणि कर्तव्य हा कुठल्या कर्माचा परिणाम नसतो. कर्तव्य हे त्या जन्मातली कृती म्हणून आपल्याला प्राप्त झालेली असते. आई वडिलांना सांभाळणं हे कर्तव्य आहे. ते कुठल्या तरी माझ्या कर्माचा परिणाम म्हणून माझ्या वाट्याला येत नाही. ते माझं कर्तव्यच आहे त्या जन्मातलं. तो गुणाचा परिणाम म्हणून, कुठल्या मी केलेल्या पुण्याचा परिणाम म्हणून मी आई वडिलांना सांभाळतो, काही गरज नाही, काही कारण नाही. त्याचा विस्तार मला करायचा नाही. पण द्रव्याचा नाश आणि द्रव्याचा भोग याला प्रारब्धाची जोड लागते, तरच ते 2 विनियोग होतात. दानाला मात्र प्रारब्धाच्या जोडीची आवश्यकता नाही. दान हे स्वतंत्र राहतं.
आणि जिथं आम्हाला प्रारब्धाच्या जोडीनं भोग आणि नाशाचा विचार करावा लागतो, तिथलं प्रारब्ध जर वजा केलं तर तो नाशही खरा नाही आणि तो भोगही खरा नाही. पण प्रारब्धाची जोड ज्याला नाही ते दान मात्र कायमच खरं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या वित्ताचे हे 3 विनियोग जर आपण डोळ्यासमोर ठेवले तर खरा विनियोग हा दानातच आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. द्रव्य कशा करता मिळवावं? देता यावं म्हणून. आम्ही संपत्ती का मिळवावी? कुणाला तरी गरजू लोकांना देता यावी म्हणून. जिथं त्या संपत्तीचा विनियोग अशा ठिकाणी करावा की जिथं खरंच ती संपत्ती आवश्यक आहे, जिथे त्याची आवश्यकता आहे तिथं ते देता यावं. याच्याकरता आपल्याला आपण मिळवावं, आपण जमा करून ठेवावं, मान्य आहे. मग हे दान काय आहे? या दानाचं स्वरूप काय आहे? दान कधी करावं? महाभारताने एके ठिकाणी म्हटलंय, दानम मित्रम मरिष्यतः. मरणाऱ्याचा दान हे मित्र असतो. मरणाऱ्याचा मित्र आहे म्हणजे जिवंत राहणाऱ्याचा मित्र नाही असं नाही, जिवंत राहणाऱ्याचा मित्रच आहे. पण मरणाऱ्याचा मित्र आहे असं महाभारताला म्हणण्याचं कारण असं आहे की मरताना आपलं जीवन सुख किंवा आपलं मरणोत्तर जीवन सुखाचं व्हावं, मेल्यानंतर आपल्याला गती चांगली प्राप्त व्हावी, आपल्याला भगवत चरणाचं सानिध्य देह पातानंतर प्राप्त व्हावं, असं जर वाटत असेल तर मग अशा वेळेला आपण काय करावं? त्या वेळेला वेगळं काही करता येत नाही. मरताना काय करणार? ज्ञान मिळवतो. अरे तू मरायला टेकलाय, आता कशाचं ज्ञान मिळेल? नाही, मरायला टेकलोय, पुण्य नाही, मग तीर्थयात्रेला जातो. आता तुझी यात्रा थोड्या वेळात निघणार, आता तू कधी तीर्थयात्रेला जाणार? ही साधनं एरवी उपयुक्त नाहीत का? आहेत ना. ज्ञान मिळवावं ना, तीर्थयात्रा करावी ना, अवश्य करावी, का करू नये? जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको, तुकोबराय म्हणतात ना. जा ना, जोपर्यंत हातपाय धड आहेत माणसांनी तीर्थयात्रा अवश्य करून घ्याव्यात. पुन्हा होत नाही, अनुकूल असतानाच ज्ञानोबाऱ्यांबरोबर चालत पंढरपूरला जावं, पुन्हा गुडघ्याचे झालं ते झालं. जायचं होतं हो, आता काय उपयोग आहे? जायचं होतं, गेली वेळ. तारुण्यात घडलं असतं, जेव्हा ताकद होती इंद्रियामध्ये तेव्हा घडलं असतं. म्हणून तुकोबाराय, जव हे सकळ सिद्ध आहे, सगळी अनुकूलता आहे आपल्याला, प्रापंचिक अनुकूलता आहे, संपत्तीची अनुकूलता आहे, घरच्या लोकांची अनुकूलता आहे. काय म्हणणं काय आहे? काही नाही, चालत पंढरपूरला जायचं आणि चातुर्मास पंढरपूरला अवश्य जा, नाहीतरी आम्हाला तेच पाहिजे होतं, जा. घरच्या लोकांनी सांगितलं, अनुकूलता आहे. बायको म्हणते, अहो जा ना पंढरपूरला, राहा ना, तुम्हाला इतके ज्ञानेश्वरीची गोडी आहे, इतके गाथ्याची गोडी आहे, तुम्हाला तीर्थक्षेत्रामध्ये राहणं आवडतं ना, मग जा ना चातुर्मासाला पंढरपूरला. असं म्हणणारी बायको मिळाली म्हणजे कल्पना करा, कारण ह्या कल्पनेतच असं असू शकतं. हे खरं असणं कितपत शक्य आहे मला माहिती नाही. नाहीतर मग एक काम करा, पंढरपूरची बायको करा, ते सगळ्यात सोपं. म्हणजे ती म्हणते चला तिथं जाऊन राहू म्हणून, ते सगळ्यात सोपं. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, हात चालतात, पाय चालतात, तव तू आपुले स्वहित पाय, बघ बाबा स्वतःचं हित बघ, काय कर? तीर्थयात्रे जाय, चुकू नको, जा तीर्थयात्रेला. पण मरताना तीर्थयात्रा होईल का? मरताना ज्ञानाची साधना करता येईल का? मरताना आम्हाला भगवंताचं नाव आठवेलच याची शाश्वती देता का? मरताना आम्हाला सत्कर्म करण्याच्या प्रेरणा आणि सामर्थ्य उत्पन्न होईल का? मरताना आम्ही काय करणार? काही करू नका. म्हणून महाभारत सांगतं, एकच काम करा, दानम मित्रम मरिष्यतः. त्या वेळेला आपल्या हाताला जे येईल ते दान करून टाका. ते दान तुमचा मित्र होऊन तुमचं मरण सुखकर करेल. दान ही अशी संकल्पना आहे, एवढ्या करता मी बोलतो दानाचं महात्म्य सांगताना, की दान ही अशी संकल्पना आहे की जी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी सुद्धा आपल्याला आपल्या जीवनाच्या धन्यते करता करता येऊ शकते. दानाचं महात्म्य म्हणून सांगतो. दान ही अशी संकल्पना आहे,
आपल्या जीवनाच्या धन्यतेकरता आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी सुद्धा खात्रीपूर्वक उपाय म्हणून जे करता येते ते दान. म्हणून दानम मित्रम मरिष्यतः, जो मरणारा आहे त्याचा दान हा मित्र आहे. आता मित्र आहे म्हणजे काय? मित्र आहे म्हणजे बरोबर चालणारा आहे. मित्र आहे म्हणजे आपली साथ संगत न सोडणारा आहे. मित्र या शब्दाचा अर्थ तसा होतो, सख्यत्व. बस. वैराग्याच्या बाबतीत ज्ञानेश्वर महाराजांनी असे शब्द वापरले, वीतरागिते सारिखा, जो जोडोनी ठेविला सखा, तो आघवियाची भूमिका सवेची चाले. वैराग्यासारखा मित्र जर जोडून ठेवला तर सगळ्या भूमिकांमध्ये तो आपला हात हातात घेऊन चालतो. वैराग्य. तसं मरताना आपला देहपात होणार आहे. पुढचा देह कोणता मिळणार माहिती नाही. आपल्याला पुढची गती कशी मिळणार माहिती नाही. आपण स्वर्गात जाणार, नरकात जाणार, वैकुंठात जाणार का काय होणार आपलं माहिती नाही. मग हे जर सगळ्याच बाबतीत आपण अनभिज्ञ आहोत आणि आपल्याला जर तिथे काहीतरी चांगलं व्हावं असं वाटत असेल तर आपल्या हातात एक उपाय आहे. मरतानाच्या क्षणी आपल्याला दान करता येऊ शकतं. म्हणून दानम मित्रम मरिष्यतः असं मरणाचं एक आपल्या त्या ह्याचं एक दानाचं एक महात्म्य सांगितलं जातं. आणि म्हणून असं करणारा असा दानी या जगतामध्ये दुर्लभ म्हणून सांगितला जातो. सगळ्यांना पाठ असणारं सुभाषित, शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा. वा न वा असेल किंवा नसेल, ते वा न वा हेच पद मराठीत येऊन वानवा हा शब्द तयार झाला आपल्या मराठीत. दात्याची वानवा आहे. हा मराठीत आलेला शब्द संस्कृतातलाच आहे. वा न वा हेच बनून आपल्या मराठीत आलं वानवा. दात्याची वानवा आहे. वानवा म्हणजे काय? अहो 100मध्ये एखादा शूर आहे. शतेषु जायते शूरः, 1000मध्ये एखादा पंडित होतो. सहस्रेषुच पंडितः, 10,000मध्ये एखादा चांगला वक्ता जन्माला येतो. वक्ता दशसहस्रेषु. पण दाता लाखात कोट्यावधीत होईल किंवा न होईल सांगता येत नाही. दाता भवती वा न वा, होईल नाही तर न होईल. हे दातेपण, दातृत्व, दान हे इतकं महत्वाचं आहे की जे दान सहजासहजी समाजामध्ये जगतामध्ये पाहायला सापडत नाही. हे जे दान आहे, या दानाला ज्ञानेश्वर महाराज मोक्ष निधानाचं अंजन म्हणतात. आता दान करावं ही सगळ्यांची इच्छा आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्याला जे मिळतं थोडं द्यावं, गरजूला द्यावं, कुणाला तरी द्यावं. पण देण्याची वृत्ती आपल्या अंतःकरणात असली पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतं. जगामध्ये असा जीव नाही की जो काही देत नाही. एक फार व्यापक वाक्यरचना करतोय बरं. जगामध्ये असा जीव नाही की जो काही देत नाही. काही ना काहीतरी प्रत्येकाचं देणं चालू असतं. पण प्रत्येक वेळेला आपण काहीतरी दिलं म्हणजे प्रत्येक वेळेला ते दानच होतं असं नाही. कारण आपल्याला त्याच्यातून प्रत्येकातून काही अपेक्षा असते. काही अपेक्षा असते. रक्तदान केलं काही अपेक्षा आहे, अमुक काही केलं अपेक्षा आहे, अन्नदान केलं काही अपेक्षा आहे, सुवर्णदान केलं काही अपेक्षा आहे. अगदीच नवीन परिभाषेत बोलायचं झालं तर मतदान करणं सुद्धा अपेक्षेनीच आहे. रात्री काहीतरी मिळाल्याशिवाय दुसऱ्या दिवशी मत देत नाही आपण. देत नाही. रात्री काहीतरी मिळावं लागतं. आदल्या दिवशी रात्री, मग दुसऱ्या दिवशी. बरं, आपली गंमत अशी आहे की जो देतो त्यालाच आपण मत देऊ याची शाश्वती नाही. पण घेतल्याशिवाय द्यायचं नाही. तपे विण दैवत, शाबास, दिल्या विण प्राप्त. दिल्याशिवाय आपण देत नाही. आपला धर्म आहे तो. तसंच वागलं पाहिजे. हे बरोबरच आहे. काढून घ्या, पैसे घ्या, मग मत द्या. त्याच्यातच आपलं मनुष्यत्व सिद्ध होणार. नाहीतर काय. असो,
तो काही माझा विषय नव्हता, ते मतदानावरून निघालं उगाचच, जाऊ द्या. मग देणं एवढ्यालाच दान म्हणतात का? देणं एवढंच दान आहे का? ना दत्तम उपतिष्ठते असा एक संस्कृतामध्ये नियम आहे, म्हण सांगितले. त्याच्या मागे कथा वेगळ्या आहेत. उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारूढो ना दत्तम उपतिष्ठते, कालिदासाचं वचन. ते उद्या सांगतो, आत्ता सांगत नाही. मुद्दा त्याचा एवढाच आहे याच्यामध्ये की देण्याची सवय जगतातल्या प्रत्येकाला आहे, पण प्रत्येक वेळेला काहीतरी देणं हे दान होत नाही. मग दान म्हणजे काय आहे? मोक्षनिधानाचं अंजन आहे, ठीक आहे, आम्हाला परमात्मा प्रवृत्त करणारं असेल तरच दान आहे. मग हे दान जर आम्ही देत असू तर त्याच्याने परमात्मा आम्हाला दिसेल, परमात्मा प्राप्त होईल, जे मोक्ष निधान आम्हाला दिसेल. असं होण्याकरता ती जी देण्याची क्रिया आहे ना, त्या क्रियेमध्ये काय असणं आवश्यक आहे? दानामध्ये अनेक गोष्टी आहेत. दानामध्ये वस्तूचं देणं आहे, त्याच्याकरता वस्तूची उपलब्धी आहे. वस्तूची उपलब्धी असावी तर देता येतं. बरं, नुसती वस्तूची उपलब्धी असून चालत नाही, देण्याची इच्छा असावी तर देता येतं. नुसतं वस्तूची उपलब्धी देण्याची इच्छा असून चालत नाही, देण्याची क्रिया होणं हे महत्त्वाचं आहे. बरं, आम्हाला वस्तूची उपलब्धी आहे, देण्याची इच्छाही आहे, आम्ही देण्याची क्रियाही करायला तयार आहोत, पण समोर घेणाराच कोणी उपलब्ध नाही आहे तरी दान होत नाही. म्हणजे घेणारा कोणीतरी पाहिजे. बरं, घेणाराही सापडला, देण्याकरता वस्तूही आहे, देण्याची इच्छाही आहे, आम्ही देण्याची क्रियाही करतो आहोत, पण आमची भावना चांगली नाही आहे. म्हणजे दान करण्याकरता त्याच्यातल्या दोषांची निवृत्ती करणं आवश्यक आहे. देण्याची क्रिया याच्यामध्ये निर्माण होणारे दोष जे शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक पातळीवर निर्माण होतात, त्या दोषांची निवृत्ती करण्यानं दान सिद्ध होतं. या दानाचा थोडासा अजून विचार या दोष निवृत्ती करता म्हणून आपल्याला करायचा आहे. आणि असं जे दान होतं त्या दानानं परमात्मा प्रवृत्ती कशी वाढते, त्या दानामध्ये ज्ञानोबारांची नेमकी काय अपेक्षा आहे याचा अधिक थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. तो आजची वेळ संपली म्हणून थांबतो. उद्या संध्याकाळी बरोबर 6 वाजता जेव्हा पुन्हा आपण भेटू तेव्हा याची चर्चा पुन्हा थोडीशी करू आणि ज्ञानोबारांना काय अभिप्रेत आहे तिथपर्यंत जाऊन थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल.